आता आपला पुढचा टॉपिक आहे डाटा सफिशियन्सी. म्हणजे काय माहिती का, प्रश्न दिलेला असतो तुम्हाला आणि त्याखाली 2 3 4 वाक्य दिलेले असणार. मग त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी तेवढ्या वाक्यामध्ये तुमचं उत्तर निघतंय का नाही फक्त एवढं बघायचं, उत्तर सोडवायचं नसतं. ते माहिती दिलेली आहे तेवढी पुरेशी आहे का नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढायला. आता सांगितलेलं वयाच्या बाबतीत आपण वयाचं उदाहरण बघितलं. एक मी सांगितलं बाबा, ती समोर उभारलेली बाई ही कोण आहे, माझं तिचं रिलेशन काय आहे हे शोधायचंय. तर मग ह्याच्यासाठी खाली काय काय वाक्य दिले असणार, ती माझ्या वडिलांची बायको आहे म्हणजे आई झाली माझी, बरोबर, हे रिलेशन त्यात निघणार. अजून काय आहे, माझ्या मुलाची आजी आहे ती. ही दोन गोष्टींना सफिशियंट आहे का, आहे. म्हणजे काय झालं, दोन्ही वाक्य म्हणजे त्या लेडीचं माझं नातं ठरवायसाठी सफिशियंट आहेत का दोन्ही वाक्य खालची दिलेली, तर उत्तर काय येणार आहे, येस. जर त्यातलं एकाच वाक्यानं उत्तर निघत असेल तर काय म्हणायचं, तेच वाक्य फक्त तेच सफिशियंट आहे आपल्याला ते उत्तर काढायला, दुसरं नाही कामाचं. किंवा असं दिलं असेल दोन्ही वाक्य कंबाईन केली तरच ते उत्तर निघत असेल, असं लक्षात ठेवायचं तुम्ही फक्त. म्हणजे काय समजलं का, कुठली तरी एखाद्या गोष्टीचं उत्तर काढायला ती दिलेली वाक्य पुरेशी होतात का आपल्याला, ह्याला म्हणायचं डाटा सफिशियन्सी. सफिशियंट आहे का डाटा बघायचं. त्याला काय सगळ्या प्रकारचे प्रश्न ह्याच्यात विचारणार तुम्हाला, ट्रेनचे, बोटचे, काळ काम वेग मधले, ते सगळे इतके माणसं, एवढे कामगार लागतात, एवढं लागते, बरोबर. हे सगळ्या प्रकारचे प्रश्न ह्याच्यामध्ये येतात. फक्त ह्याच्यामध्ये काय केलं असतं, तुम्हाला उत्तर काढायचं नसतं, जो प्रश्न दिलाय त्याची माहिती फक्त पुरेशी का नाही ते बघायचं असतं. एखादा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेली माहिती पुरेशी आहे का नाही हे ठरवायचं असतं या डाटा सफिशियन्सी मध्ये. इथं प्रश्न सोडवायचा नसतो, माहिती पुरेशी आहे का नाही फक्त ठरवायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता ह्यात नेमकं काय तुमचं हे कशासाठी केलं जातं, तुमचं लॉजिकल थिंकिंग, म्हणजे तुम्ही लॉजिकली विचार करू शकताय का. तुम्ही आता आर्मीमध्ये जाणार आहे, तिथं तुम्ही एखादा तुम्हाला टास्क दिला, ठीक आहे, तुम्ही त्याचा लॉजिकली विचार करताय का, तुमचं लॉजिक डेव्हलप होण्यासाठी. तुम्हाला कॅल्क्युलेशन करून लगे उत्तर काढायचं नाही, लॉजिक काय लावताय तुम्ही, हा बरोबर आहे, हे असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का. ठीक आहे, तुमच्या ब्रिगेडियरनं सांगितलं, कमांडरनं सांगितलं, तुमच्या सीओनं सांगितलं जाऊन तिथं बॉम्ब टाकून ये, तर लगेच जाऊन बॉम्ब टाकणार आहे का तुम्ही, त्यांना सांगू शकता, तुम्ही सजेस्ट करू शकता, ऑर्डर तर फॉलो करायला लागणार आहे, पण तुमची ही ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, तुमचं इथे लॉजिकल ॲबिलिटी डेव्हलप होणार आहे की सर असं असं होऊ शकणार, म्हणजे माझं कॅल्क्युलेशन किंवा माझा अंदाज हे होऊ शकणार नाही, हे डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय, अननेसरी कॅल्क्युलेशन टाळायची क्षमता तुमच्यामध्ये येते. तुम्हाला लगेच प्रश्न दिसला की तुम्ही उत्तर सोडाय, अननेसरी कॅल्क्युलेशन आहेत काही गोष्टीची. आता काय काय प्रश्नांचं आपण बघितलं बघा, तिथं पुढे एक्स्ट्रा आपण काल दुधाचं लिटरचं किंवा गव्हाचं काहीतरी माप दिलं होतं, एक्स्ट्रा 36 किलो दिलं होतं, काही गरजच नव्हती त्याची, पुढच्या 2 मध्येच उत्तर तुमचं निघत होतं. पुढचं केलं असतं तर आपला अननेसरी टाइम गेला असता. मग हे टाळण्यासाठी पुन्हा काय, तुमचं डिसिजन मेकिंग तुमचं डेव्हलप होण्यासाठी. ठीक आहे. आणि काय आहे, लॉजिकल अनालिसिस आणि कॅल्क्युलेशन स्पीड, ह्याच्यामध्ये काय आहे तुमचं, ह्या टॉपिकमध्ये तुमचं लॉजिकल अनालिसिस टेस्ट केलं जातं, तुमचा कॅल्क्युलेशनचा स्पीड टेस्ट केला जात नाही. कॅल्क्युलेशन तुम्ही किती फास्ट करताय ह्या टॉपिकमध्ये त्याला काही व्हॅल्यू नाहीये, फक्त तुमचं लॉजिकल रिझनिंग डेव्हलप व्हायला पाहिजे, कसं लॉजिक लावताय तुम्ही. आता ह्यात काय असणार आहे, एक मुख्य प्रश्न असतो आणि त्याखाली 2 स्टेटमेंट दिलेले असतात. ठीक आहे. आता बघा, असं स्टेटमेंट दिलं असणार, हे ऑप्शन म्हणजे हे ते एक दिलेलं असणार वाक्य, ते एक दिलेलं असणार. मग काय असणार आहे, स्टेटमेंट 1 अलोन ही स्टेट, म्हणजे जर त्याच्यानुसार काय आहे, ही ऑप्शन आहेत तुमची आन्सरची, तर ह्यात काय सांगितलंय, पहिलं स्टेटमेंट फक्त एकच पुरेसं होते त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. नंतरचं काय आहे, दुसरं स्टेटमेंट फक्त प्रश्नाचं उत्तर द्यायला. बोथ स्टेटमेंट म्हणजे दोन्ही स्टेटमेंट टुगेदर म्हणले हे शब्द, म्हणजे आता हे मराठीतनं काय येणार, दोन्ही स्टेटमेंट एकत्र त्या प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी लागणार आहे तुम्हाला. असं पण असतं, हे पण स्टेटमेंट सेपरेट, हे पण स्टेटमेंट. आता चौथा ऑप्शन काय असणार आहे तुमचा इथं, डी, की बोथ स्टेटमेंट, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट उपयोगी आहेत, काय प्रॉब्लेम नाही, दोन्ही स्टेटमेंटनं त्या प्रश्नाचं उत्तर निघते, पण त्यांना कंबाईन करायची गरज नाही, सेपरेटली ती निघते दोन्ही उत्तर. म्हणजे असे 4 ऑप्शन असणार. मग इथं तुमचं कन्फ्युजन होणार की अरे हे शब्द वाचायचे, त्यामुळे ऑप्शन मध्ये दिलेले शब्द वाचायचे की दोन्ही स्टेटमेंटची उत्तर कंबाईन करून एकत्र करूनच त्या प्रश्नाचं उत्तर निघते का दोन्ही सेपरेट सेपरेट पण निघतात, म्हणजे दोन्हीचा अर्थ यानं पण उत्तर निघते, यानं पण उत्तर निघते. असं असेल तर आपल्याला पुढचा ऑप्शन लिहायचा. आता पुढे बघूया आपण पुढच्या स्लाइड मध्ये काय.
ठीक आहे. स्टेटमेंट 1 आणि 2 काय ते नॉर म्हणून सांगितले किंवा दोन्ही पण नाही आहेत म्हणून सांगितले. आता बघा आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाही आपल्याला, सफिशियंट आहे का नाही एवढं चेक करायचं तो डाटा उत्तर देण्यासाठी. दुसरं काय, जर अँसर म्हणजे तुम्हाला स्पेशल युनिकली मिळत असेल, डायरेक्टली अँसर तुम्हाला मिळत असेल, तर तुम्ही काय म्हणणार, डाटा सफिशियंट आहे. मल्टिपल अँसर ह्याच्यामध्ये पॉसिबल असतील तर काय म्हणायचं, सफिशियंट नाही. ह्यानं पण उत्तर निघते, त्यानं पण निघते, त्यानं पण निघते, आणि तसं जर ऑप्शन मध्ये दिलेलं नसेल तर तुमचं काय निघणार आहे उत्तर, सफिशियंट नसणार आहे म्हणून सांगायचं डाटा. आता काय करायचंय, स्टेप बाय स्टेप प्रश्न सोडवायचा आहे. काय प्रश्न पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे, काय मॅटर नक्की. ठीक आहे. आपल्याला काय असतंय, 4 माणसं आणि 4 माणसांना एक घर बांधायला 3 दिवस लागतात, 8 माणसांना किती दिवस लागतील, असं जर प्रश्न असेल आणि खाली 2 स्टेटमेंट दिले असतील त्यातले काहीतरी, तर ते दोन्ही तुम्हाला काय सांगितले की समजून घ्यायचं. आपण लगेच कॅल्क्युलेशन करायला लागतो. 4 माणसांना 8 दिवस, 3 दिवस लागतात, तर 8 माणसांना किती दिवस लागणार, आपण लगेच निम्म करणार. तिकडचं हेच 4चं डबल केले म्हणजे तिकडचे दिवस किती होणार तुमचे, हाफ होणार. आपण अँसर काढून बसतो लगेच, पण आपल्याला अँसर काढायचं का नाही काढायचं, आपल्याला फक्त डाटा चेक करायचं त्या स्टेटमेंटमध्ये. जर काय केले आपल्याला, ते नेमकं काय विचारलंय ते बघायचं आपल्याला. त्यानंतर स्टेटमेंट 2 काय करायचंय, एक पहिल्यांदा चेक करायचं, दुसरं चेक करायचं, आणि मग त्यानुसार आपण पुढं जायचं. अँसर मिळालं तुम्हाला एकच तर एकच म्हणायचं. आता 2 पण सेपरेट चेक करायचं. दोन्हीला काय करायचंय, मिळते का उत्तर बघायचं. दुसऱ्या स्टेटमेंटला, पहिल्या स्टेटमेंटला चेक करायचं. तुम्ही वाक्य दिलं, प्रश्नाचं उत्तर बघायचं, पहिल्या स्टेटमेंटने निघते का. ठीक आहे, निघलं, ठीक आहे म्हणायचं. आपण मनाला थोडं लगेच धीर द्यायचा. सेकंड ऑप्शन काय बघायचा, स्टेटमेंट दुसरं क्लिअर आहे का, त्यांनी दिलंय का, दुसरं सेपरेट चेक करायचं. दुसऱ्यानं पण उत्तर निघते का, नाही निघत असलं तर आपण काय म्हणणार, समजा फक्त एक ऑप्शन उत्तर निघत असेल पहिल्या स्टेटमेंटनं, तर आपण काय सांगणार, फक्त पहिल्या स्टेटमेंटमुळेच उत्तर निघते. दुसऱ्या स्टेटमेंटमुळे सेपरेट उत्तर निघत असेल आणि पहिल्यानं पण सेपरेट निघत असेल तर काय सांगणार, दोन्ही इंडिव्हिज्युअली सेपरेट त्याची उत्तर निघतात. दोन्हीचं कंबाईन करून जर उत्तर निघत असेल तर दोन्ही कंबाईन उत्तर निघतात, आणि दोन्हीनं उत्तर निघत नसेल तर आपला पुढचा ऑप्शन पहिल्यानं पण निघत नाही, दुसऱ्यानं पण निघत नाही उत्तर, असं लिहायचं आपण त्यात. आता हे दोन्ही मिळून आपण तिथं लिहिणार आहे. आता ह्यात 4 प्रकार असतात बरं का. अरिथमॅटिक बेस्ड डाटा सफिशियन्सी, संख्या आधारित असतात. तुम्हाला संख्या वगैरे त्यात दिलेल्या असतात. ह्यात कुठले कुठले टॉपिक येतात, तर आपला पर्सेंटेजचा टॉपिक आहे, रेशो, टाइम, वर्क, प्रॉफिट, लॉस, ऍव्हरेज. ठीक आहे, हे टॉपिक ह्याच्यामध्ये येतात, कारण ह्याच्यात काय तुमचे आकडे दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत. दुसरं काय अजून, आता ह्याचे एक्झाम्पल बघूया. आता चला, हे स्टार्ट झाला आता प्रॉपर. तुम्हाला एका संख्येच्या एखाद्या संख्येच्या 40% मूल्य किती आहे, हा प्रश्न आहे. आता प्रश्न वाचल्यावर आपल्याला संख्याच माहित नाहीये कोणची आहे, बरोबर. आणि ऑप्शन मध्ये काय दिले, त्या संख्येच्या 20%चं मूल्य 50 आहे, बरोबर. 20%चं 50 आहे, तर 40%चं मूल्य काढू शकता का तुम्ही, काढता येईल का. एखाद्या संख्येच्या 20% म्हणजे 50 आहे, तर 40% किती येणार आहे, 100 येणार आहे. काढू शकतो आपण उत्तर, काढू शकतो का हे. अरे 20% म्हणजे 50, 40% म्हणजे किती, मोठे बेहू नका का बेहायचं काय, तेव्हा चुकलं तर चुकलं, इथं काय, इथं चुकलं तर परीक्षेत चुकणार नाही, लाजायच नाही. तुम्ही असं 5 असं सांगायला लागल्यावर तुमचा कॉन्फिडन्स नाही राहणार. मी कशासाठी म्हणतोय तुम्हाला, तुम्ही बोलला तर तुम्ही कॉन्फिडन्स, हा चुकले, तुम्ही जेव्हा डायरेक्टली आपण बोलल ना असं चुकलं तर चुकलं, काय करणार आहे, उलट तुमच्या ब्रेनला ते रिकॉल होते, अरे मी चुकीत सांगितलेलं त्या दिवशी बरं का तिथं, आणि असं चुकलेलं माझं आता बरोबर असं. तुम्ही असं 4 3, अरे काय का, तुमची वय किती आहे ते, हा जोरात बोला, बिंदास, काय नाही कोण, मी काय तर मी काहीच म्हणत नाही तुम्हाला, बिंदास सांगायचं काय नाही. उलट हे लक्षात राहतं म्हणून तुम्हाला म्हणतोय मोठ्याने बोला, काय कोणाचं लाजायचं नाही, काय नाही काय नाही, तिघच आहे तुम्ही तर. ठीक आहे. आता बघा, त्या संख्येच्या 10%चे मूल्य 25 आहे, 10%चं मूल्य 25 आहे, 20%चं किती झालं, 10% म्हणजे किती आहे, 25 आहे.
20% किती झालं? अरे हे 10%, हे 10%, हे 10% म्हणजे हे 25 आहे. इथं किती वाढवलंय आपण? याला किती केलंय? 10 नाही, डबल केलंय आपण. 10चं 20 केलंय. ह्याला किती वाढवायचं? हा, ह्याच 50 आलं. आता ह्या 20चं किती केलं आपण? डबल केलं, 40 केलं. किती येणार तुमचं? 100 आलं. बरोबर, म्हणजे उत्तर काढता येते का यानं? एक तुम्हाला एवढी किंमत मिळाली तर हे उत्तर काढता येते का एखाद्या संख्येचं? संख्या आपल्याला काय घेणं नाही, दिलेली नाही वरती, फक्त नुसतं सांगितलं एखाद्या संख्येचं मूल्य, म्हणजे काढता येते आपल्याला उत्तर. म्हणजे काय झालं? ह्यानं पण उत्तर काढता येते, ह्यानं पण उत्तर काढता येते. बरोबर. ऑप्शन काय आहे बघा बरं इथला. ऑप्शन मध्ये स्टेटमेंट 1 पुरेसा आहे, 2 पुरेसा आहे, दोन्ही. आता ह्या खालच्या 2 ऑप्शन मध्ये सांगा मला. सी येणार का? बघा, सी काय येणार आहे तुमचं? का तर दोन्ही स्टेटमेंट इथं सांगितले टुगेदर आहे. टुगेदर दोन्ही स्टेटमेंट घेतले तरी निघते, सिंगल न पण निघते आन्सर. ठीक आहे तुमचं. याच्यामध्ये 50, 20% 50, बरं 250, 40% त्याचं निघालं तुमचं. ठीक आहे. अजून काय आहे? 10% युनिकली फाउंड. नाही, थांबा थांबा थांबा, इथं काय झालंय? 20% म्हणजे 50 आहे नंबर, 250 असं काय लिहिलंय तर? हा 250 केले का? हा ठीक आहे. आणि 40% आपलं उत्तर मिळालं, ह्याचं पण उत्तर मिळालं इथं 10%नी. आणि आपल्याला आन्सर काय दिले इथं? एक किंवा दोन्हीही ऍक्सेप्टेबल नाही एक्झाम मध्ये. सफिशियंट हे सोडून द्या. दोन्हीही स्टेटमेंट इंडिपेंडेंटली म्हणजे सेपरेट सेपरेट दोन्हीचे उत्तर निघतात. बरोबर. आपल्याला काय झाले? दोन्हीची उत्तर निघाली. पण आपण काय म्हणणार आता? इथं काय केलंय आपण? हे काय ऑप्शन सी म्हणजे काय? याचा अर्थ काय झाला? तुम्हाला काय समजलाय ते अर्थ सांगा मला. दोन्ही पण बरोबर आहेत. तुझं काय म्हणणं आहे? दोघी पण बरोबर आहेत. हा, टुगेदर दोन्ही मिळूनच त्या प्रश्नाचं उत्तर निघणार आहे, असा ऑप्शन दिलाय आपल्याला इथं. आता आपल्याला काय सांगितलंय? दोन्ही मिळून. हा आपला नॉट सफिशियंट आहे. ठीक आहे. आता काय सांगितलंय? पहिलं सफिशियंट आहे का? तर आहे. पण आपल्याला हा ऑप्शन लिहिता येतोय का? ऑप्शन लिहिता येतोय का? नाही लिहिता येत. हा ऑप्शन लिहिता येतोय का? नुसता सेकंड वाला नाही लिहिता येत. आता इथं काय सांगितले? टुगेदर दोन्ही एकत्र मिळून उत्तर काढायचंय. मग हा ऑप्शन लिहिता येईल का आपल्याला आन्सर मध्ये? नाही. मग राहिला तुमचा एकुलता एक ऑप्शन, ऑप्शन डी. कारण काय सांगितले? टुगेदर नॉट सफिशियंट. टुगेदरचं घेणं देणं नाही ना आपल्याला. इंडिव्हिज्युअल जर दिलं असतं सेपरेट सेपरेट तरच आपण काय करणार? ऑप्शनचं ते उत्तर लिहिणार. आलं लक्षात? यांनी पण इथं काय केलं माझ्या ह्याच्यात? एक्सेप्टेबल नाही. ए का बरलो? ए का दिला इथं? ए चुकलं आहे. ए नाही येणार आहे बरं का इथं. तर तुमचा डीच येणार. कारण ऑप्शन बघायचे, ऑप्शन आपल्याला डिलीट करायचे. समजलं? आता पुढचं एक्झाम्पल आलं बघा. इन हाऊ किती आहे? ए एक काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे तुम्हाला. ए काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे. आता म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट काय काय दिलेत वाचा आता. ए आणि बी मिळून 10 दिवसात पूर्ण करतात. ह्या एकट्यामध्ये एचा आन्सर निघते का? ए किती दिवसात पूर्ण करेल? ए आणि बी दोघं मिळून 10 दिवसात पूर्ण करतात. ए किती दिवसात पूर्ण करेल निघते का? होय होय. निम्म करायचं, असं निम्म करायचं दिलेलं नाही तिथं काहीच. दोघांनी मिळून एकत्र दिले, पण असं दिलं नाही सेपरेट. हा किती करतो, तो किती करतो. ठीक आहे. त्यामुळे हे तुमचं पहिल्यांदा काय झालं? हे सिंगल असेल तर हे एकटं पूर्ण आहे का? नाही. एकटं सफिशियंट नाही. इथं बघा. आता ऑप्शन बघायचा. ए अलोन सफिशियंट आहे का? नाही. बरोबर. ए पहिला एकटा. नंतर दुसरं काय? बी एकटा काम 20 दिवसात पूर्ण करतो. ए आणि बी 10 दिवसात पूर्ण करतात. बी त्यातला एकटा केलं एकट्यानं तर 20 दिवसात पूर्ण करतो. आता ह्या एकट्या स्टेटमेंटनं तुमचं प्रश्नाचं उत्तर निघते का? ए 10 दिवस
ए काम ए हा एक काम किती दिवसात पूर्ण करेल एवढी माहिती दिली आहे तुम्हाला, विचारलाय प्रश्न. आणि बीचं काम दिले, बी एकटा 20 दिवसात काम करतो. येईल का प्रश्नाचं उत्तर? प्रश्न आणि हा ऑप्शन बघा, हे मधलं सोडून द्या जरा वेळ. उत्तर निघेल का? नाही निघणार. मग तुम्हाला काय करायचंय, हे आणि हे दोन्हीच कंबाईन जेव्हा करेल आपण त्यावेळेस उत्तर आपलं काय निघणार आहे का? कारण ए आणि बी ह्या दोघांचं टोटल काम किती आहे, ते किती दिवसात करतात? 10 दिवसात. मग त्यातला बी किती करतोय एकटा? बी करतोय 20 दिवसात, बरोबर. मग वजा बाकी करायची आपण 1/10 वजा 1/20 करणार. तिकडून तुम्हाला माहिती आहे बाकीचं काय करायचंय, तर तुम्हाला एच किती दिवसात काम करतो ते निघणार आहे. समजलं? मग दोन्ही कंबाईन करून जेव्हा तुमचं उत्तर निघेल त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं, मग काय ए एकटा नाही करत, बी एकटा नाही करत, बरोबर आहे. मग ह्या दोघांचं मिळून करेल. आता ए एकटा करत नाहीये, ए बद्दलची इन्फॉर्मेशन इथं दिलेली नाही. ए आणि 2 बघा, ए आणि पहिलं आणि दुसरं ऑप्शन काय केलंय तुम्हाला त्या ठिकाणी दोघं मिळूनच उत्तर काढता येतं. मला सांगा बरं, आता हे केलंय आपण असं लिहूया, एचं 1 दिवसाचं काम, बीचं 1 दिवसाचं काम, बरोबर, ए बीचं 1 दिवसाचं काम. ठीक आहे, प्रश्न सोडवूया आपण आता, म्हणजे ते जे रिव्हिजन होऊन जाते. इथं काय काय लिहायचं सांगा बरं मला. एचं काम इथे किती प्रश्न चिन्ह देऊया. इथं बीचं किती आहे? इथं आता काय करू, 20 तिकडे टाकायचा. मग हे प्रश्न चिन्ह इथे राहील, बरोबर. 1/10 चिन्ह मायनस द्यायचं, वजा 1/20. तुला कळलं का मायनस कशामुळे आलं? कशामुळं? हा, ओके. मग आता मला सांगा इथं काय करणार आपण. काय करायचं? मल्टिप्लाय करायचा, 2 ने मल्टिप्लाय करायचं ह्याला. 2/20 वजा 1/20 किती झालं तुमचं? 2 वजा 1 1/20. म्हणजे काय झालं तुमचं? हे त्याचं 1 दिवसात, म्हणजे हे टोटल काम झालं 1 दिवसात. किती करणार आहे तो? 20. म्हणजे हा पण 20 करतोय, हा पण 20 करतोय, बरोबर. म्हणजे 20 दिवसात हा पण काम करतोय ए, आणि 20 दिवसात बी पण काम करतोय. म्हणजे आपल्याला काय मिळालं? उत्तर मिळालं. समजलं? हे आपली रिव्हिजन साठी केले आपण. आता तुमची रिव्हिजन पण झाली. अशा प्रकारे आपण काढायचं. आता पुढचं बघा. आता याच्यामध्ये काय केले आपल्याला, XYZ चे व्हॅल्यू, इक्वेशन्स, इनइक्वालिटीज हे आहे याच्यात. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. एक्स चे मूल्य किती आहे आपल्याला विचारले आणि खाली स्टेटमेंट दिलेत, इथंच लिहून देतो मी. एक्स चे मूल्य किती आहे हे तुम्हाला शोधायचं ह्यातनं. आता कोणत्या ऑप्शन मधनं निघतंय का बघा, ह्यातल्या ऑप्शन मधनं. हे तुम्हाला माहिती आहेत का? 2 चलातील रेषीय समीकरण. काय काय करायचं इथं सांगा मला. दोन्ही एकत्र घ्यावे लागणार आहे. कारण काय, इथं एक्स आहे, बरोबर, इथं वाय आहे. तुम्हाला फक्त एकाची किंमत काढायची. कोणाची? ह्या एक्स ची किंमत काढायची आपल्याला, बरोबर. प्रश्नामध्ये दिले. मग तुम्हाला त्याची किंमत काढायची तर तुम्हाला याची पण किंमत माहित पाहिजे. कारण इथं जर समजा तुम्ही ह्याची किंमत टाकली खालच्या ऑप्शन नुसार 4, तर हे 4 तिकडे जाणार, एक येणार -4 होणार, इथं येणार 6, म्हणजे 2x बरोबर 6 होणार. x बरोबर 6/2. x बरोबर काय झालं? तुमची व्हॅल्यू 3 झाली, बरोबर. हे प्रश्न कधी निघणार तुम्हाला? ज्यावेळेस ह्या y ची किंमत माहित असेल तुम्हाला. नुसतं हे 2x अधिक y बरोबर 10 ह्याच्यावरनं एकट्या प्रश्नावर, म्हणजे एकट्या ऑप्शनवरनं उत्तर निघेल का? नाही. सेकंड, नुसतं y ची किंमत नुसती तुम्हाला इथं दिलंय, हा प्रश्न वाचायचा. x चे मूल्य किती? y बरोबर 4. म्हणजे मजा येते का तुम्हाला हे वाचताना? तरी हे सोडून द्या, हे इथलं सोडून द्या. x चे मूल्य किती हा प्रश्न आहे, आणि खाली तुम्हाला दिले y बरोबर 4. काय संबंध आहे? भाजी काय खाल्ली
तर सोमवार होता, असं म्हणजे ह्या टाईप मधलं काहीतरी उत्तर देणार आपण, बरोबर. असं प्रश्न नसतो किंवा त्याचा काही अर्थच लागत नाही, त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही एकत्र केल्यानंतर तुमचं उत्तर निघणार आहे. मग आता ऑप्शन पहिला असणार आहे स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे, पहिलं सफिशियंट आहे. सांगणार का आपण सफिशियंट आहे? पहिलं स्टेटमेंट सफिशियंट आहे का उत्तर द्यायला? दुसरं नाही, दोन्ही एकत्र. आणि तिसरं ऑप्शन आहे दोन्ही सेपरेट सेपरेट बरोबर आहे. दोन्ही एकत्र असेल तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर निघणार आहे, एवढंच आपल्याला द्यायचंय. ठीक आहे, बघा आता आलोन हे दोन्ही नाही आहेत. ए पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट असेल तर तुमचं ते बरोबर येणार आहे. आता पुढचं उदाहरण बघा. एक्स मोठा आहे शून्यापेक्षा किंवा शून्य लहान आहे एक्स पेक्षा, बरोबर. हे आहे का तुम्हाला एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स हा शून्यापेक्षा मोठा आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. मग हे कधी कुठल्या ह्याने येणार आहे तुमचं? हे नाही येत आहे का एक्स स्क्वेअर बरोबर 9. एक्स ची व्हॅल्यू किती झाली? एक्स चा वर्ग बरोबर 9. अरे वर्ग काय याला नाही इथं, वर्गमूळ काढ की एक्स च, ती समोरच्याच ह्याचा वर्ग काढायचा, ह्याचा वर्गमूळ काढ. हा +-3 येणार आहे. हा दुसरं काय? x+3 आहे का, x+3 इज ग्रेटर दॅन 0. दुसरं ऑप्शन काय आहे तुमचं? कुठलं हे? हा ठीक आहे, x = +-3. ठीक आहे, किंवा म्हणजे आपण असं म्हणूया +3 आणि -3 ही दोन आहेत आन्सर. ठीक आहे, ह्याचं काय येणार आहे आन्सर सांगा मला? ह्याचं -3. असंच ना? काय काय मराठीतनं सांग, काय नाही काय लिहायचं मला सांग, मी लिहितो. x ग्रेटर दॅन -3 असं. अजून काय तुम्हाला काय वाटते? नुसते एकट्यानं उत्तर निघते का तुमचं? एक्स हा शून्यापेक्षा मोठा आहे ह्या प्रश्नाचं उत्तर. इथं काय झालंय, तुमच्या दोन किमती आल्या, -3 पण आले आणि 3 पण आले. मग मला सांगा -3 हे शून्यापेक्षा मोठं आहे का लहान आहे? -3 ही किंमत शून्यापेक्षा मोठी आहे का लहान आहे? लहान आहे. मग ते आपल्याला ऑप्शन मध्ये काय प्रश्नात काय दिलंय, एक्स हा शून्यापेक्षा मोठा असला पाहिजे आपल्याला, म्हणजे ते आहे का नाही शोधायचंय आपल्याला, बरोबर. मग काय झालं तुमचं इथं, एक्स हा शून्यापेक्षा मोठा आहे का? फक्त एकाच ठिकाणी आहे, इथं आहे का? नाही येते, दोन किमती आल्यामुळे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय बघा, x+3 हे काय आहे, मोठा आहे कोणापेक्षा? शून्यापेक्षा, बरोबर. आता x+3 म्हणजे एक्स ची किंमत काय घेऊ शकतो आपण तिथं? शून्यापेक्षा मोठं आलं पाहिजे तुमचं ते. शून्यापेक्षा मोठी कुठली घेऊ शकतो का मायनस घेऊ शकतो आपण? हा -3 पेक्षा कुठलीही मोठी, म्हणजे -2 म्हणजे -3.2.9 पासून 2.8 2.7 मायनस मधले सगळे हे सगळे जायचं शून्यापर्यंत, तिथल्या वरच्या सगळ्या संख्या आपण घेऊ शकतो. पण मग ह्या एकट्यानं तुमचं उत्तर निघणार आहे का? नाही निघत. आपल्याला काय करायचंय, दोन्ही तुम्हाला कंबाईन केले तरच तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर निघणार आहे. कॅल्क्युलेशन पुन्हा पुन्हा करत बसायचं नाही. नॉर्मल बघायचं, तुम्हाला दिसतंय का हे एक्स न फक्त ह्या एक्सच्या वर्गाची किंमत तिकडे एक्स स्क्वेअर किती आलं तुमचं 9 आहे. मग एक्स ची किंमत किती, वर्गमूळ काढायचं, इकडचं वर्गमूळ. एक्स स्क्वेअर म्हणजे काय मला सांगा, ह्याचा अर्थ काय होतो, तुम्हाला काय वाटते? ह्याचा अर्थ काय आहे? एक्सचा वर्ग किंवा कुठल्याही संख्येचा वर्ग म्हणजे काय?
त्या संख्येचा दोनदा गुणाकार, सेम संख्येचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग 144 म्हणजे 12 गुणिले 12, 9चा वर्ग 9 गुणिले 9, 5चा वर्ग 5 गुणिले 5. त्या सेम संख्येला डबलदा गुणाकार केला तुम्ही तर त्याला काय म्हणायचंय, वर्ग. मग आता इथे एक्सचा वर्ग म्हणजे काय, एक्स गुणिले एक्स, बरोबर. म्हणजे काय केले, हे आपले निम्म आपण कट केले, बरोबर. इथं पण काय करणार आहे तुम्ही, इथं 9 आहे, मग 9 कुणाच्या कोणत्या दोन संख्यांचा सेम संख्यांचा गुणाकार केल्यावर येतो, 3 गुणिले 3, बरोबर. मग काय झालं इथं तुमचा 9, 3 गुणिले 3, ह्यातलं एक एक्स कट केलं, इथलं एक केलं, तुमची एक्सची व्हॅल्यू प्लस किंवा मायनस येणार आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, फक्त वर्गमूळ करताना या ठिकाणी एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा, हे एज बेस्ड, एज वरचे तुम्हाला प्रश्न आहेत. आत्ताचं एज, पाठीमागचं किंवा फ्युचर मधलं एज काढायचं, भविष्यातलं त्यांचं वय काढायचंय, तर त्यामध्ये काय असणार आहे, इथं काय दिले, 2 व्हेरिएबल्स असेल, ऍटलिस्ट 2 इंडिपेंडेंट क्वेश्चन. ह्याच्यामध्ये काय देणार आहे तुम्हाला, 2 इंडिपेंडेंट त्यातले क्वेश्चन दिलेले असणार आहे. बघूया आता. एचं सध्याचं वय किती आहे तुम्हाला काढायचंय, एचं सध्याचं वय आपण इथं पुढं प्रश्नात तिथं लिहूया. उत्तर बघताय हा. पाच वर्षापूर्वी ए चे वय बी च्या दुप्पट होते. ह्याच्यावरनं एचं सध्याचं वय निघेल का, 5 वर्षापूर्वी डबल होतं, बरोबर. आज किती असणार आहे काढता येते का तुम्हाला, त्याचं वयामध्ये जे बीचं त्यावेळेस वय असेल त्यावेळेसच्या त्या एचं वय काढू शकतो आपण, कधीच 5 वर्षापूर्वीचं, कारण डबल होतं. मग त्या ठिकाणी आपल्याला काय माहित पाहिजे, बीचं वय त्यावेळेस माहित पाहिजे, तेव्हा आपण काय करणार, ए ला डबल करणार. आणि 5 वर्षापूर्वी म्हणजे आजचं वय काढायचं, तर मागच्या 5 वर्षातले हे 5 वर्ष ऍड करायचे. लक्षात आलं. तुमचं वय किती आहे आता, समजा 22, 21 किती आहे, 18, ठीक आहे, 18 वय. तुमचं 5 वर्षापूर्वी किती वय होतं, 13. मग आता असं सांगितलं की तुमचा एक बारका मित्र आहे अजून एक लहान तुमच्या गल्लीतला, त्याचं वय तुमचं वय त्याच्या वयाच्या दुप्पट होतं 5 वर्षापूर्वी. म्हणजे तुमचं 13 वय असेल त्यावेळेस, किंवा 14 धरा तुम्ही, 14 म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाते. तुमचं 14 वर्ष होतं त्यावेळेस वय 5 वर्षापूर्वी, तर त्याचं वय किती असणार आहे त्यावेळेस, 7. पण तुमचं 14 ही कधी कळलं आपल्याला, त्याचं 7 वर्ष वय कळलं, तर त्यावेळेस तुमचं 14 कळलं आपल्याला. 5 वर्षापूर्वी तुमच्या मित्राचं वय होतं 7 वर्ष, आणि त्यावेळेस त्याच्या वयाच्या डबल तुमचं होतं. आलं लक्षात. म्हणजे त्याचं 7 आहे म्हणून डबल तुमचं केलं किती, 14. तुमचं आजचं वय किती, हा 19, कारण 14 मध्ये हे 5 मिळवले आपण, 19 वर्षे. म्हणजे ही माहिती काढण्यासाठी तुम्हाला काय काय लागलं आता इथं, बारकेचं म्हणजे त्या पाठीमागच्याचं वय माहित पाहिजे. 5 वर्षापूर्वी देऊन आहे तर 10 वर्षापूर्वी, काय घेणं नाही आपल्याला, दोघांचं वय माहित पाहिजे. एकाचं जर ऍटलिस्ट माहित असेल तर त्याच्यावरनं डबल काढायचं, मग आजचे ऍड करायचे. आलं लक्षात. आता इथं काय दिले, आता सध्या ए आणि बी यांच्या वयाची बेरीज 45 आहे. ह्याच्यावरून उत्तर काढता येईल का, नुसत्या बी वरनं उत्तर काढता येईल का, मागच्या लाईन काय वाटतंय तुम्हाला, ही मधली लाईन सोडून द्या, ही विसरून जायचं फक्त. आता फक्त प्रश्न बघायचा आणि ही दुसरी लाईन बघायची. एच वय तुम्हाला शोधायचंय, सध्या ए आणि बी दोघांच्या वयाची बेरीज 45 आहे. उत्तर काढता येईल का तुम्हाला, नाही येणार, कारण आज तुम्हाला काय सांगितलं, एच वय, आता आज बेरीज 45 आहे, त्याच्यावरून काय कळणार आहे तुम्हाला, एच किती आणि बीच किती आहे माहित नाही ना काहीच आपल्याला, त्यांच्याबद्दल काहीच दिलेलं नाही. प्रश्न विचारलाय ना एवढंच दिले. आता सॉरी, हे वाक्य आपण त्यात ऍड केलं, बरोबर. हे वाक्य घेतलं, आजच्या वयाची बेरीज किती, आज ह्या दोघांचे वय किती आहेत,
आज आहे ए प्लस बी, हे किती आहे 45, बरोबर. आता काय सांगितले आपल्याला 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी किती किती असणार आहे बेरीज, बेरीज बेरीज सांगा मला दोघांच्या वयाची. दोघांमधनं 5 वजा करायचे रे, किती 30 कोण म्हणले. दोघांचे 5 वर्षांनी कमी झाले ना 5 वर्षापूर्वी. हे जर 5 वर्षांनी मागे गेला आणि तो 5 वर्षांनी गेला, दोघांचं वय किती वजा झालं टोटल, कळत नाही काय तुम्हाला. अरे दोघांचं वय, दोघं तुम्ही मित्र आहेत, दोघांचं वय आज दोघांच्या वयाची बेरीज 40-45 काय दिले तुम्हाला, तुम्ही दोघंच धरायचं मित्र, तुम्ही अशी शेजारी बसलेली. आता 5 वर्षापूर्वी तुमच्या दोघांच्या वयाची बेरीज किती असणार आहे. तुमचं वय 5 वर्ष वजा करायचं, अजून तुमचं 5 कमी करा. तुम्हाला माहित नाही आजच्या दिवशी किती आहे, त्याला पण माहित नाही आज किती वय, पण दोघांचं त्याचं 5 आणि तुझं 5 टोटल तर माहिती आहे तुम्हाला, टोटल 45 आहे. तुझं 5 आणि तुझं 5 वजा केलं किती जाणार, 10 वर्ष वजा करायचे आपण, बरोबर. एवढं तर लक्षात आलं तुम्हाला. मग ए आणि बी मधनं काय केलं आपण, 5 वजा केले, वजा 5 केल्यावर किती निघणार आहे तुम्हाला, 35 वर्ष निघले तुमचं, बरोबर. आता हे 35 वर्ष वय कधीच झालंय, हे 5 वर्षापूर्वी. आता 5 वर्षापूर्वी कंडिशन काय होती तुमची, ए च वय बी च्या वयाच्या दुप्पट होतं. हे काय होतं, ए च वय हे बी च्या वयाच्या दुप्पट होतं. आता ह्या 35 ला 3 भागात विभागायचं. दुप्पट होतं म्हणजे काय झालंय, हा रेशो काय झाला, ए च वय बी च्या वयाच्या दुप्पट होतं, ए च वय बी च्या वयाच्या दुप्पट होतं. आलं का लक्षात. असं येणार आहे का, ए च 1 असेल तर बी च 1 असेल तर ह्याचं किती झालं 2, ह्याचं 2 असेल तर ह्याचं किती झालं, डबल होणार आहे. मग आता ह्या दोघांची ही बेरीज किती झाली, ही बेरीज झाली 3, बरोबर. म्हणजे तुम्हाला ह्या 35 ला 3 पार्ट मध्ये भाग द्यायचे, 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचे, म्हणजे तुमचं उत्तर निघणार आहे 35 ला 3 मध्ये भागले 3 कराबर किती येते, 3 पार्ट इक्वल झाले पाहिजेत. ठीक आहे. 11 त्रिक 33 येणार आहे तुमचं, आणि वरचे काय 2, 4, 5 पॉइंट येणार आहेत ते. आलं लक्षात. 35 भागिले 3 केलं की तुम्ही काय येणार आहे तुम्हाला, करू इथं 35 भागिले 3 किती झाले, 3 1 3. ठीक आहे. पुन्हा 3 1 3, 2 राहिले, नंतर 3 सक 18, 2 राहिले, 3 सक 18, म्हणजे 11.66 ते पुढं वाढत जाणार आहे. म्हणजे 66 च्या ऐवजी 5 च्या पुढे किंमत आहे म्हणून एक 67 करायचं, तिथं थांबवायचं आपण. मग आपल्याला आन्सर काय आलं. आता हे काय केलं आपण, दोन्ही गोष्टी घेतोय आपण. काय डाटा सफिशियन्सी मध्ये तू आपले जे जे प्रश्न झाले, जे टॉपिक झाले ते रिपीट होत आहेत, ते सोडवायचे कसे हे पण आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. ठीक आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय सोडवायचंय, उत्तर काढताना की हे दोन्ही आपल्याला लागणार आहेत, गरजेचे का लागणार आहेत, तर कसं उत्तर काढायचं, तर आपण हे असं काढले. आजचं वय ए आणि बी 45 होतं, 5 वर्षापूर्वी वजा 10 करायचं त्या दोघांचं वय, त्याचे 5 त्याचे 5, 10 वर्षापूर्वी त्यांचे वय किती असणार आहे सांगा बरं, बेरीज दोघांच्या वयाची किती असणार आहे. जेवण नाही काय तू रे, का तुम्ही 18 वर्षाची वाटा ना बरं का. तिथे कसं रे आर्मीत गेल्यावर यस सर नाही तुम्ही म्हणायचा होय रे. त्या हे बघितलंय ना तुम्ही, कोणता आहे तो पिक्चर आपला, यस सर म्हणत असतो तो असा एकदम, मिल्खा सिंग मधला, मिल्खा सिंग मध्येच आहे की ती. मिल्खा सिंग मध्ये नाही तो, तिथं परेडला उभा केलेला असते, ती एक यस सर म्हणत असतो तो, हळूहळू पुरीच्या आवाजात लागा, पुरी तर तुमच्या मोठ्या बोलते. मोठ्याने बोला रे, काय घाबरू नका, काय सांगायचं तुम्हाला. बीच सध्याचं वय किती आहे हा प्रश्न आहे तुम्हाला. बीच सध्याचं वय किती आहे.
आता आपल्याला काय सांगितले, ए हा बी पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. ए हा बी पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. या स्टेटमेंटनं बीचं वय निघते का तुम्हाला माहितीये का काय? निघल का? ए हा बी पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे ह्यातला मोठा कोण आहे? ए का बी? ए मोठा आहे. मग आपल्याला बीच वय काढायचं ना. बी बद्दल काहीच माहिती दिली नाही. आपण एवढं एक म्हणू शकतो बाबा की बी हा ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आपल्याला एचं वय कळलं पाहिजे, तेव्हा आपण बीचं वय काढू शकतो. बरोबर. ह्या एका वाक्यामध्ये ए मोठा दिलाय आणि बी लहान दिलाय, पण काय सांगितलंय, त्या दोघांमध्ये 10 वर्षाचा फरक आहे. म्हणजे आपल्याला एचं वय निघलं की आपण बीचं काढू शकतो. समजलं का? मग नुसते ह्यानं निघल का उत्तर? एकट्यानं नाही. पुढचं बघूया. एचं सध्याचं वय 40 आहे. आता येईल का तुम्हाला? आता नुसतं बघा, हे सोडून द्या. आता हा ऑप्शन सोडून द्या. बीचं सध्याचं वय किती आहे? ऑप्शन दिले तुम्हाला. एचं सध्याचं वय 40 आहे. बीचं वय काढायचंय आणि एचं 40 दिले. काय लागतंय का लॉजिक? पहिलं स्टेटमेंट सोडून द्या, त्याकडे बघू नका. मी काय सांगतोय तेवढ्यावर उत्तर देता येते का बघा. बीचं वय तुम्हाला शोधायचंय, एचं वय 40 आहे. जमते का? तुझ्या मित्राचं वय शोधायचं आहे तुला. तुझं वय आज 18 वर्ष आहे. त्याचं किती आहे सांग बरं? अरे हा, मी काय सांगितलंय, हे ऑप्शन सोडून द्या तुम्ही, ह्याच्याकडे बघू नका म्हणून सांगतोय. तर ह्याच्याकडे बघू नका, ह्याच्याकडे. हा, आता हे वाचा आणि हे सांगा मला. निघते का? नाही निघत. कारण तुम्हाला काहीतरी माहित पाहिजे. आता हे दोन्ही जर आपण एकत्र केले, हे वाक्य आणि हे वाक्य, बरोबर, तर तुमचं उत्तर निघणार आहे. कारण काय आहे, बीचं सध्याचं वय किती आहे? तर सध्या एचं वय 40 आहे. बरोबर. एचं वय आज किती आहे? 40. आणि काय सांगितले, ए हा बी पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे बी हा काय असणार आहे आज? त्या दोघांच्या वयातला फरक 5 वर्षापूर्वी जरी सांगितलं तुम्हाला, बीच्या आणि एच्या वयामध्ये 5 वर्षापूर्वी 10 वर्षाचा फरक होता. आज किती राहणार आहे फरक? 10 वर्षापूर्वी ए आणि बीच्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक होता 5 वर्षापूर्वी. आज किती फरक राहणार आहे त्यांच्या वयात? 5 होणार. फरक तेवढाच राहतो. तुमचा मित्र तुम्ही लगेच घ्यायचा मित्राला शेजारी परीक्षेमध्ये. तुझं माझं वय, तू 18 वर्षाचा आहे, मी 19 वर्षाचा आहे. तुम्ही 70 वर्षात झाला तर तो किती होणार आहे? 69 राहणार आहे. दोघांच्या वयामध्ये फरक कायम सेमच राहतो, अजिबात बदलत नाही. लक्षात ठेवायचं. अजिबात लगेच 5 वर्षांनी म्हणलं की लगेच 5 न कमी करायचं नाही. ठीक आहे. मग आता हा 40 आहे, तर बीचं किती राहणार आहे? वजा 10 केलं की तुमचं येणार आहे वय 30. म्हणजे काय झालं, आपल्याला लक्षात आलं इथं की हे दोन्ही ऑप्शन ज्यावेळेस आपण चूज करतोय, तरच आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निघते. म्हणून काय करायचं, आपण नुसत्या एकट्यानं उत्तर निघत नाही, नुसत्या बी न उत्तर निघत नाही, तर ते ए आणि बी दोन्ही आपल्याला मिळून घ्यावं लागणार आहेत वाक्य, त्यावेळेस आपल्याला उत्तर निघणार आहे. समजलं? याला म्हणायचं डाटा सफिशियन्सी. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेले दोन्ही स्टेटमेंट पुरेशी आहेत का नाही शोधायचे. काय काय वेळेस नुसते एकट्या स्टेटमेंटनं सुद्धा, पहिल्या स्टेटमेंटनं सुद्धा उत्तर निघतं. त्यावेळेस काय म्हणणार आपण, फक्त पहिले स्टेटमेंट पुरेसं आहे, दुसरं स्टेटमेंटचा काही संबंध नाही, याचा काही घेणदेण नाही, त्यानं उत्तर निघत नाही. काय वेळेस असं असतं की फक्त दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुमचं उत्तर निघतं, म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटमुळे, पहिल्यांदा निघत नाही. मग तुम्ही काय म्हणणार, पहिलं स्टेटमेंट काय कामाचं नाही आपल्याला, फक्त दुसऱ्या स्टेटमेंटनं उत्तर निघतं. असं पण असतं की ए आणि बी दोन्ही ऑप्शन ही काय केलेत, आपण एकत्र केलेत. लक्षात घ्या, दोन्ही ऑप्शन एकत्र करून उत्तर काढले, टुगेदर म्हणू शकतो आपण त्याला, किंवा एकत्रितरित्या, एकत्रपणे, असे ऑप्शन मध्ये दिलेलं असतं तुम्हाला. बरोबर. आणि तिसरा ऑप्शन अजून काय असणार आहे याच्यामधला, पुढचा चौथा ऑप्शन, की ए सेपरेट बरोबर निघते उत्तर, बी पण सेपरेट निघते, असे पण ऑप्शन असतात. ठीक आहे. असं वाक्य दिले असणार, एचं सध्याचं वय 40 आहे आणि ह्याच्यात देणार पुढं की ए
आणि हे वाक्य वरच तसंच दिलं खाली एकत्रच, आणि त्या दोघांच्या वयाचा फरक आहे 10 वर्षाचा, म्हणले की संपला विषय, तुम्ही उत्तर काढू शकता. असे तुम्हाला ऑप्शन दिले जातात, बरोबर. आता हे रेषा, कोण, त्रिकोण ह्याच्यावरचे बेसिसचे प्रश्न आहेत तुम्हाला. ह्या अँगलची बेरीज करायची, त्रिकोणाच्या प्रॉपर्टी काय आहेत ते, आणि समांतर रेषांच्या प्रॉपर्टी आपल्याला असलेले एक्झाम्पल बघायचे, ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारलाय, त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे का? तर हे तुम्ही काय सांगू शकता, ए हा अँगल 90 डिग्रीचा आहे, ह्याच्यावरून डायरेक्ट तुम्ही सांगू शकता का ए काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? लाजू नका रे, लाजू नका. तुम्हाला जे तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय आठवते ती सांगा, अजिबात घाबरू नका. काही तुम्हाला, अरे तुम्ही इथं नाही ना बोललाय, बघा मी मगाशी यांना सांगितले, तुम्ही जर बोलला इथं मोठ्यांनी सांगितलं असं आहे, माझी कल्पना अशी आहे, तुम्ही सांगा ना मला काय वाटते, तुम्ही त्याशिवाय तुम्ही सुधारणाच होणार नाही तुमची. तुम्ही सांगितलं हे बघा, लक्षात घ्या, तुम्ही आज जर मोठ्याने बोलला इथं क्लासमध्ये, सर हे असं आहे काटकोन त्रिकोण म्हणजे मला वाटते की एक अँगल त्याचा 90 डिग्री पाहिजे, तुम्ही शिकलाय, शाळा तर झाली आहे तुमची, जी काय आठवते बाबा, नाही आठवत सर मला काटकोन त्रिकोण म्हणजे काय, तुम्ही असं म्हणला तर मी त्याची बेसिक गोष्टी सांगेन तुम्हाला. तुम्ही तोंडाकडे बघत बसला तर कसं मी सांगणार आहे तुम्हाला, तुमचे कन्सेप्टच क्लिअर होणार नाही. 2 तास आहे बघा, 2 तास मी ती येऊन बोंबलून जाणार आहे, तुम्हाला नाही समजलं तरी मला माझं ती पैसे द्यायचे, ती क्लास पैसे देणार आहे मला. तुम्ही 2 तास इथे येऊन आपलं टाइमपास करून जाणार आहे, 2 तास बसणार आहे इथं माझ्यासमोर, तर तुम्ही काहीतरी गेन करून जावा, एवढंच आहे. दिवसभर तुम्ही रील्स बघत बसा, रील पाठवा, पुन्हा कुठे बोंबलत फिरायचं फिरा, अभ्यास करायचा असला करा. 2 तास बसलाय, आमची अशी इच्छा आहे की आम्ही काहीतरी आम्हाला जेवढे ते तुम्हाला द्यावं, म्हणून तुम्ही करा. नाही तर तुम्हाला बाकीच्या ह्या असले ह्याचे क्लासेस असतात ना, तुम्ही ह्याला घेताय, तुम्हाला फी गव्हर्नमेंटकडनं पैसे येतात, इथं कोणी तुम्हाला विचारणार नाही की तुम्हाला समजलंय का नाही, येतात ब्या 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 करून जाणार बोंबलून तिकडं, काय घेणं नाही, तुम्हाला समजलं नाही समजलं, येणार मी रट्टा मारणार, हा असं असं आहे असं असं, संपला विषय. एवढं नरडत आणायची काय गरज नाही. म्हणून तुम्हाला विचारतोय समजलं का नाही, समजलं का नाही 4 वेळा. मग मला वेगळ्या पद्धतीने शिकवता येते रे, तुम्ही नाही सांगितलं तर मला. काटकोन त्रिकोण म्हणजे काय आहे कल्पना मला एक आहे का, तुझं सांग, तुला काय वाटतंय? मोठ्यान बोल की, मोठ्यान बोल. 90 डिग्रीचा कोण म्हणजे काटकोन त्रिकोण. तुला काय वाटतंय काटकोन त्रिकोण म्हणजे काय? माहित नाही. तुला काय वाटतंय काटकोन त्रिकोण म्हणजे काय? सांगता येत नाही तुला. 90 डिग्री तुला काय वाटतंय? त्या शेजारी बसून उगत त्याला वाटतंय म्हणून तुला वाटतंय म्हणून तुला माहित नाही. तुला रे हा, तुला काय माहित आहे? ठीक आहे, आणि तुला काय वाटतंय? एक लक्षात घ्या, चला सगळ्यांचं बरोबर आहे. तर हा कुठलाही त्रिकोण आहे, बरोबर. हा काय तुमचा काटकोन त्रिकोणच काढू आपण मस्त पैकी, थांबा. हा काय झाला तुमचा काटकोन त्रिकोण. का काटकोन त्रिकोण? तर त्रिकोणाला किती कोण असतात टोटल? त्रिकोण, म्हणून त्याला 3 कोण असतात, म्हणून त्याला त्रिकोण म्हणायचं. आता एक गोष्ट सांगा मला, हा अँगल किती दिसतोय तुम्हाला, असा असा आलेला 90 डिग्रीचा एक अँगल आहे. असं आपण दाखवताना असं दाखवतो काटकोन त्रिकोण. काटकोन म्हणजे हा त्रिकोणाचा एक कोण कुठलाही 90 डिग्री असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणायचं? काटकोन त्रिकोण. एक 90 डिग्री असेल ना, दुसरा 90 डिग्री असेल का? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते एकूण? किती असते?
तिकडून सांग सांग. नाही नसल तर नाही म्हणा, काय माहित नाही म्हणायचं. 190. तुला 180. तू शेजाऱ्यानं म्हणले म्हणून सांगू नको लगेच. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज असते 180. का 180 असते आता सांगतो मी. ही लाईन आहे ना, ही लाईन आपण इथनं काय करू, ही वरची काढून टाकली तर ती इथं पसरवली आपण लाईन अशी, बरोबर. ही लाईन पण आपण तोडली आणि इकडे पसरवली. आता हे तर तुम्हाला माहिती आहे एक सर्कल असतं पूर्ण, बरोबर. हे तुमचं 360 डिग्रीचं असतं. ह्याला निम्म्यातनं तोडलाय म्हणजे काय झालं, हे तुमचं 180 डिग्रीचा कोन झाला पूर्ण. म्हणजे 180 डिग्री हे तुमचं किती झाली लाईन अशी उभी, 180 डिग्री झाली. समजलं. म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज असते 180. आता हे झालं तुमचा किती, 90 डिग्री. हा किती असणार आहे हे दोन कोण, किती पण असू शकतात, बरोबर. त्या दोन्हीची बेरीज किती यायला पाहिजे, फक्त त्या दोन्हीची बेरीज यायला पाहिजे तुमची हा आणि हा मिळून तुमची 90 डिग्री यायला पाहिजे, ह्याची मिळून. समजलं. आता ते 10वीच्या पुस्तकामध्ये 10वीला तुम्हाला ते दोन नियम आहेत, 45 45 90 आणि 30 60 90, बरोबर. 30 आणि 60 ची बेरीज किती होती, हे जर आपण दोन घेतले, हा किती झाला 45, हा 45, दोन्हीची बेरीज 90, ही 90 झाली. ही एक झाली, हा एक टाइप झाला. हा झाला तुमचा 30 डिग्री, हा झाला तुमचा 60 डिग्री. 30 60 आणि 90 ह्याच्यावरनं काय करायचं असतं की ह्याच्या ऑपोजिट साइड ही हा कर्ण दिलेला असेल तुम्हाला 30 सेंटीमीटर किंवा काय, तर तो कर्ण आहे, ह्याला कर्ण म्हणायचं. कर्ण कशाला म्हणायचं, हे 90 डिग्रीचा अँगल असतो त्याच्या ऑपोजिटची साइड असते कर्ण. समजलं. 90 डिग्रीचा कोन जिथं दिसेल त्याच्या विरुद्ध साइड काय असणार आहे, कर्ण. आणि आता काय करायचं असतं ह्याच्यात 10वीतल्या, आता तुम्हाला नॉर्मल सांगतो, 60 डिग्रीचा अँगलच्या पुढची लाईन ही तुम्हाला शोधाय. तुम्हाला जर प्रश्नामध्ये तुम्हाला देणार नाहीत, समजा ही साइड फक्त दिली आहे आणि तुम्हाला ही साइड शोधायची, ही साइड शोधायची, ही साइड शोधायची, किती आहे, फक्त एकच साइड दिली तर हा अँगल आणि ह्यातला एक अँगल कुठला तरी दिलेला असतो. हा अँगल दिला असेल तुम्हाला समजा 30 आहे आणि तुम्हाला ही साइड शोधायला सांगितली, तर काय करणार आपण, त्याला एक बेसिक फॉर्म्युला असतो √2/3. काय करणार, कर्णाच्या असतं ते, बरोबर. म्हणजे काय, त्या वर्गमुळामध्ये टाकायचं ते खाली आणि गुणाकार करायचा, झालं तुमचं कर्णाच्या रेशोमध्ये. ह्या व्हॅल्यूच्या हित असतं, ह्या 30च्या पुढं हे असणार आहे, कळलं. आणि 45 डिग्रीचा ज्यावेळेस अँगल असतो त्यावेळेस काय असणार आहे, दोन्ही इकडच्या लाईन ते असणार आहेत समान. ज्यावेळेस हे 45 हा 45 असतो त्यावेळेस काय असतंय, ह्या कर्ण आता 60 असेल तर हे किती येणार तुमचे, दोन्ही समान येणार, त्याच्या अर्ध्या येणार लाईन. ठीक आहे. म्हणजे हे 60 असेल तर ही 30 आणि ही 30 60 येणार, ती पण 60 राहणार एक सिंगल. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर काढायचं असतं. म्हणजे तुम्हाला एकदा काटकोन त्रिकोण म्हणजे काय समजलं. आता मला सांगा ह्या प्रश्नामध्ये त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे का, तर अँगल ए, हा अँगल तुमचा ए दिलाय, हा दिलाय 90 डिग्री. ह्याच्यावरनं तुम्ही म्हणू शकताय का हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणू शकतोय का, पहिल्या ह्याच्यावरनं म्हणू शकतोय आपण. ओके. नंतर ए स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. AB स्क्वेअर काय आहे, ही ABC असं नाव देऊया आपण. AB स्क्वेअर म्हणजे एक बाजूचा वर्ग, बरोबर. ठीक आहे, बाजूचा वर्ग, बरोबर. ह्या पहिल्या एक बाजूचा वर्ग अधिक AC काय आहे तुमचा, AC दुसरी बाजू त्याचा काय आहे वर्ग, बरोबर. आणि बरोबर काय दिले, BC हे काय आहे, कर्णाचा वर्ग, बरोबर आहे का, हे बरोबर आहे. एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. म्हणजे हे जर आपल्याला माहित असेल तर आपण काय करू शकतो, प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणजे काय झालं, ह्या प्रश्नाने पण आपण काढू शकतो कधी, तर ज्यावेळेस काटकोन त्रिकोण असेल त्यावेळेसच आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो. म्हणून
ही गोष्ट पण बरोबर आहे सेपरेटली, ही पण सेपरेटली बरोबर आहे. दोन्ही सेपरेट सेपरेट बरोबर आहेत. आपल्या ऑप्शन मध्ये काय दिलंय, एक पण सफिशियंट आहे, दोन पण स्टेटमेंट सफिशियंट आहे. मग यात काय केले, आता इथं ए आन्सर नाही येणार आहे. ठीक आहे, इथं ऑप्शन मध्ये काय दिले तुम्हाला, नुसता एक सफिशियंट आहे का, तर आहे. ऑप्शन एक, ऑप्शन पहिला दिलाय तुम्हाला ओनली ए सफिशियंट आहे, फक्त ए बस होते त्या उत्तर द्यायला. तुम्ही होय म्हणणार का, नाही, आपल्याला सगळे चारचे चारही ऑप्शन वाचायचे. दुसरा ऑप्शन दिलाय तुम्हाला फक्त दोन बरोबर. आता बघा, फक्त एक बरोबर असं सांगितलं ऑप्शन मध्ये, ऑप्शन धरणार का तुम्ही, फक्त म्हणले शब्द वाचायचे हे असे, फक्त एक बरोबर म्हणलं तर फक्त नाहीये एक बरोबर, दोन्ही सेपरेटली बरोबर आहेत. मग फक्त वाले डिलीट करून टाकायचे. फक्त दोन बरोबर म्हणलं तर पण हा फॉर्म्युला जो आहे तो फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणालाच वापरला जातो. एक साइडचा वर्ग अधिक दुसऱ्या साइडचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दोन बाजू वर्ग, हे फक्त आणि फक्त जगात कसा, ए बी सी, ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर. ठीक आहे, कसं म्हणतोय तू, हा अँगल ए झाला तुझा, अरे हा नाव चेंज करायची म्हणतोय का ह्याला सेकंडला. ठीक आहे, ए बी स्क्वेअर. अरे पण इथं काय दिलंय तुला, दोन बाजू दिलेत. हा फॉर्म्युला कुठं लागू होणार आहे, तुझा बाजू आहे बाजू. नाव तुला द्यायचीच अशी आहेत की हा तुझा कायम असणारे काय आहे, कर्ण. तू इथं बीसी म्हण, याला बीसी कर, किंवा इथं बीसी कर याला. तुला ही बाजू कर्णाचीच असते, इकडची साइड. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. हे माहितच पाहिजे तुम्हाला, जगा वेगळी ही गोष्टच आहे. तिथं तू म्हणायचं नाही की मी इथं, तुला लक्षात आलं मला काय म्हणायचं ते, तू म्हणतोय ना इथं इथं ए घेतला बरोबर, इथं बी घेतला, इथं सी घेतला. हा मग ए बी गुणिले काय केलं तू, ए सी केलंय, या दोन बाजू, आणि मग बीसीचा वर्ग येतो का, हे लागूच होणार नाही तुझं, हे धरायचंच नाही आपल्याला. आपल्याला माहित काय पाहिजे की हा फॉर्म्युला कशाचा आहे, काटकोन त्रिकोणाला वापरला जाणारा फॉर्म्युला आहे. लय मोठा फॉर्म्युला नाही, लय अवघड नाही, काय नाही. नाव तुम्हाला एबीएससी दिले त्यामुळे तुम्हाला वाटतंय. साधी गोष्ट लक्षात ठेवायची, हा असतो कर्ण, कर्णाचा वर्ग, ह्याचा वर्ग काय असणार आहे, ह्या बाजूचा वर्ग आणि ह्या बाजूचा वर्ग, दोघांची बेरीज केली की त्याचा वर्ग निघणार आहे. समजलं. तर मग आपल्याला काय सांगितले, तिसरं ऑप्शन आता मी सांगतो तुम्हाला, ए आणि बी दोन्ही लागू होत नाही, हे ऑप्शन बरोबर आहे का, नाही. आणि ए आणि बी दोघं मिळून तुमचं उत्तर निघते. नीट हलव की रे मान, तूच की, काय नाव आहे तुझं, रामकृष्ण नाव आहे का, असं पूर्ण. अरे तुम्ही होय तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा, एवढं काय तुम्हाला का कसं सांगायचं रे, किती वेळा नाही म्हणा की असं नाही येत, एवढं काय लाजायचं त्याच्यात, पुरी बी नाही असं. दोन्ही मिळून उत्तर निघतंय का, नाही निघत. दोन्ही मिळून काढाय कसं निघेल, आपल्याला एकानं सेपरेट निघते ना, काय गरजच नाही ना, गरजच नाही तुम्हाला. नाही नाही नाही, दोन्हीनं इंडिव्हिज्युअल निघते, तर दोन्ही मिळून करायची गरज नाही. लक्षात घ्या, ऑप्शन मध्ये दोन्ही मिळून कधी, ह्याच्या आधीचे प्रश्न बघितले, ह्यात अर्धी माहिती आहे त्यात अर्धी माहिती आहे, दोन्ही कंबाईन केले तर तुमचं उत्तर निघेल. त्यावेळेस तुम्ही लिहिणार आहे दोन्ही मिळून उत्तर निघते. इथं काय तुमचं हे सेपरेट निघते, हे सेपरेट निघते, त्यामुळे दोन्ही मिळून जर ऑप्शन असेल तर लिहिणार का तुम्ही, नाही लिहायचं, नाही लिहायचं, लक्षात ठेवायचं इथं.
दोन्हीनं जर सेपरेट सेपरेट निघत असेल तर दोन्ही मिळून उत्तर लिहायचं नाही. दोन्ही मिळून कधी येणार आहे, ह्यात अर्धी माहिती दिली ह्यात अर्धी माहिती दिली, जेव्हा ते पूर्ण होईल त्यावेळेसच उत्तर त्या ऑप्शनचं तसं लिहायचंय की दोन्ही मिळून टुगेदर किंवा एकत्रितरित्या दोन्हीला ते उत्तर लागू होणार आहे. समजलं? काय म्हणतोय मोठ्याने बोल. बोथ टुगेदर, ठीक आहे, बोथ टुगेदर आन्सर येत असेल तुझं, तिथं ऑप्शन दिलंय त्या दोन्हीला, दोन्ही एकत्रितरित्या बोथ टुगेदर रिक्वायर्ड आहेत, त्याला सफिशियंट आहेत, तर तू काय लिहिणार? हा, बोथ टुगेदर नॉट रिक्वायर्ड असल्यावर नाही लिहायचं ती. टुगेदर प्रश्न टुगेदर आला का नाही किंवा दोन्ही एकत्रित शब्द आला, एकत्रित किंवा दोन्ही मिळून, तर घ्यायचंच नाही ना, काय संबंध आहे? ऐक की, दोन्ही मिळून तुझं उत्तर निघू, दोन ऑप्शन दिले त्यांनी, दोन्ही एकत्रित योग्य किंवा काय आहे सफिशियंट आहे, किंवा दोन्ही एकत्रित सफिशियंट नाही, ह्यातलं कोणतं ऑप्शन लिहिणार तू? का बरं? घ्यायचं नाही, हे बघ शब्दाकडे बघा म्हणून सांगितलंय मी तुम्हाला मागाशी, त्यासाठी सांगतोय हे शब्द आले का नाही हे घ्यायचं नाही. आलं लक्षात? टुगेदर आहे ह्या शब्दाचा अर्थ एकत्रित, म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअली आन्सर निघते दोन्ही ऑप्शनचं, ह्याचं सेपरेट निघते खालच्याचं सेपरेट निघते, मग एकत्रित करायचं का? नसू दे की, दोन्ही एकत्रित सफिशियंट नसू दे, तो ऑप्शन धरायचा नाही, तुला काय आहे ऑप्शन वरनं जायचंय तुला, तिथं जो ऑप्शन असेल तिथं, आता तिथं ऑप्शन काय आहे, 4 ऑप्शन असेल, ठीक आहे, हा एक ऑप्शन आहे पहिला, फक्त एक सफिशियंट, आता कोणतं लिहिणार? आता कोणतं योग्य येणार ऑप्शन? अरे भावा, फक्त सांगितले हे शब्द बघ, म्हणून मी काय लिहितोय, मी शब्द लिहितोय कशासाठी, इथे शब्द बघायचे, फक्त एक सफिशियंट आहे का तुला ह्या प्रश्नामध्ये? फक्त एक म्हणलं तर आपण दुसऱ्याला डिलीट करावं लागतं, ऑप्शन बघायचे तुला, प्रश्न सोडून दे आता, कन्सेप्ट तुला त्यातला अर्थ समजला ना, आता तुला आन्सर लिहायचं ह्या 4 मधलं, मागचं सगळं विसरून जायचं. लक्षात आलं तुम्हाला? आन्सर लिहिताना कुठल्यावर ह्या 4 पैकी एक लिहिणार आहे तुम्ही, मागचं लय डोक्यात घेऊ नका, ती ह्या 4 मधले आन्सर लिहिणार आहे, फक्त एक सफिशियंट आहे का तुम्हाला? फक्त एक आहे का? नाही, दुसरं पण लागतंय, मला गरजेचं आहे, ठीक आहे, हा ऑप्शन डिलीट करायचा. फक्त दुसरं सफिशियंट आहे का? फक्त दुसरं, तर दोन्ही पण लागतात आपल्याला, पहिलं पण दुसरं पण, म्हणजे फक्त दोन्ही पण लागतात, म्हणजे पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण सेपरेट सेपरेट बरोबर आहे, म्हणजे फक्त दुसरं बरोबर आहे का? नाही, म्हणजे हा ऑप्शन आहे, हा ऑप्शन डिलीट करायचा आहे तुम्हाला, हे वाक्य डिलीट नाही करायचंय, हा ऑप्शन डिलीट करायचा हितला. काय होतंय काय? हे डिलीट झालं. दोन्ही एकत्रित सफिशियंट आहेत का? नाही, हे डिलीट झालं. आता हे 3 जर डिलीट झाले तर चौथ्याला डोळे झाकून लिहून टाकायचं, बघायचं नाही कधी. आता इथं ऑप्शन मी बदलले, तू म्हणतोय ना दुसरं ऑप्शन,
दोन्ही वेगवेगळे बरोबर आहे आणि दोन्ही पण नाही आहेत उत्तर असं दिलं तर मग काय लिहिणार तुम्ही? जसं ऑप्शन आहे तुम्हाला डोकं कुठं लावायचंय माहितीये का पोरांनो? तुम्ही डोकं फक्त ह्या ऑप्शन मध्येच लावायचं आहे. ठीक आहे, आता त्या प्रश्नाला ऑप्शन दिलेले नव्हते. एकत्र टुगेदरचा अर्थ बघायचा आहे. ठीक आहे ना, पण तू तिथे टुगेदर नॉट सफिशियंट म्हणले. नॉट सफिशियंट म्हणजे काय? सफिशियंट आहेत का उत्तर द्यायला? नाहीयेत असं त्याचं म्हणणं आहे. पण आपल्याला एकत्रित शब्द आला की डिलीट करायचा. त्याचा अर्थच तुमचं जर उत्तर सेपरेट सेपरेट येते, लय डोकं लावू नको तू एक्स्ट्रा वाढीव त्याच्यात काय खाचा खोचा काढत बसू नको. जेवढं वरती वरती आहे ना तेच प्रश्न विचारणार आहे. आता ह्या ऑप्शन मध्ये ह्या 4 पैकी कोणतं बरोबर आहे सांग, बाकीचं सगळं जाऊ दे ती. तुला बरोबर कोणतं वाटतंय? तुला कोणतं वाटतंय? तुला समजलेलं दिसत नाही तुला? हा, हे ऑप्शन बदलले ना, तुम्हाला उत्तर कशाचं लिहायचंय माहिती का? कुठेही गेला ना परीक्षेमध्ये तुम्ही ए बी सी डी काय स्टेटमेंट दिले असेल त्याच्याकडे बघायचं नाही. नंतर एकदा तुम्हाला लक्षात आलं की हे बरोबर येते तर तुमचं फक्त कॉन्सन्ट्रेशन राहिलं पाहिजे ऑप्शन वरती. ए बी सी डी तुम्हाला 4 आहेत, 5 ऑप्शन ऑनलाईनला कधी कधी देतात एक्झामला, कोणी कंडक्ट करेल त्याच्यावरती. मग त्या प्रश्नांमध्ये तुम्ही ऑप्शन वरती ध्यान द्यायचं फक्त. पहिला ऑप्शन माझा लागू होतोय का? पहिला ऑप्शन बरोबर आहे का? ऑप्शन डिलीट. दुसरा डिलीट, तिसरा डिलीट, चौथा डिलीट, पाचवा डोळे दाखवून मारायचा. मधलं आदलं काही बघायचं नाही की ही बरोबर असेल का, ही लॉजिक लय लावत बसला म्हणजे मुद्दाम सांगतोय तुला की हा 3 लाख सरळ चौथा मारायचा डोळे दाखवून. कधी? त्यावेळेस ते ऑप्शन वरचे काय होते पहिले? फक्त 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 ए बरोबर होता का त्यातला? हे तर 100% माहिती आहे तुला. ऐक की, नाही नाही मी का सांगतोय माहिती का? मी का बरोबर आहे, मान्य आहे मला तुझं म्हणणं, पण मी का सांगतोय कंपल्सरी हे का लक्षात घ्यायचं की आपल्याला फक्त ह्या 4 वरती लक्ष द्यायचंय. 4 मधला ऑप्शन काय आहे ते बघायचे. यापैकी नाही दिलं तुला, आता इथं समजा यापैकी नाही असं सांगितलं, गेला पेन. दोन्ही आता काय उत्तर देणार तुम्ही? हा, सफिशियंट म्हणजे बरोबर असं येणार तुम्हाला की हा एक सफिशियंट आहे, ह्याच्यात सफिशियंट येणार. फक्त एक स्टेटमेंट तुम्हाला सफिशियंट आहे का, फक्त दुसरं स्टेटमेंट. हे जे शब्द आहेत ना हे लय महत्वाचे आहेत. फक्त, एकत्र, किंवा मिळून, बरोबर, किंवा सेपरेटली, इंडिव्हिज्युअली असे शब्द आहेत ना वेगवेगळे, ह्या शब्दांकडे ऑप्शन मधले. आता ह्यात मला सांगा हे 3 ऑप्शन पैकी हे कुठलं बरोबर आहे? दोन्ही नाही, फक्त दोन्ही एकत्र सफिशियंट आहेत का? नाही. मग आपण ऑप्शन काय लिहिणार? चौथा. आता ह्याचा अर्थ काय झाला हे बघ, ह्याचा अर्थ काय? यापैकी नाही. यापैकी नाही म्हणजे अरे प्रश्न तर आपले दोन्ही बरोबर आलेत ना, हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे, मग यापैकी नाही कसं येईल? येतंय का यापैकी नाही? ऑप्शन मधल्या यापैकी नाहीये, लक्षात घ्या इथं तुम्ही. यापैकी नाही हे उत्तर आहे, सांगितले तुम्हाला. हा काटकोन त्रिकोण आहे सिद्ध करण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, तुम्हाला माहिती आहे. हे पण लागते हे पण लागते, चालते. ह्या दोन्ही गोष्टीनं कुठल्याही एकानं तुम्हाला काटकोन त्रिकोण आहे का नाही कळते. पण मग मी जर म्हणलो ऑप्शन मध्ये की यापैकी कुठलाही नाहीये, यापैकी काय नाही, तर वरती दिलेल्या ऑप्शन मध्ये कुठलाही योग्य ऑप्शन दिलेला नाही त्यांना, तो नाहीये. समजलं? प्रश्नाकडे जायचं नाही पुन्हा इथं, ह्याच्यात जायचं नाही गडबडीत लगेच उड्या मारत की अरे यापैकी नाही म्हणून.
माझं तर बरोबर आलतं, यांनी उत्तर चुकीची दिलेली दिसतात. यापैकी नाही काय ही ऑप्शन नाहीये, हा ऑप्शन नाहीये, हा ऑप्शन नाही, यापैकी नाही. आपल्याला बरोबर दिसले का वरचं नाही, मग चौथा ऑप्शन असणार. आता पुढचं एक्झाम्पल बघा इथं. सांगा, हे सांगा. दोन्ही एकत्र लागणार म्हणणं आहे तुझं काय? तुझं काय म्हणणं आहे? नाही माहिती तुला? आता आपण एक त्रिकोण काढून दाखवला बरोबर. त्या त्रिकोणाच्या कोणांची बेरीज किती होती? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज. जगात कुठेही गेला तरी तुम्ही काय म्हणायचं? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती? 180. चौकोनाच्या किंवा आयताच्या चार कोणांची बेरीज किती? चौरस किंवा आयत याचे चार कोण असतात, किती असतात त्याला? किती? काढ की वही पेन आणलाय नाही? काढा आयत तुमच्या वही पेन वर, त्याच्या वहीवर काढा बरं आयत. तू काय रे वही आणलं नाही काय? कुठे आहे? काय काय? 4ची किंमत टाकायची होती वायची. 2x बरोबर 2x प्लस y बरोबर किती होतं? 10 होतं. वायची किंमत 4 होती की 6 राहणार तिथं. 2x बरोबर 6. मग 2 गुणिले x, 2x म्हणजे काय? 2 गुणिले x असतं ती. गुणाकाराचं चिन्ह तिकडे गेल्यावर काय होणार? हा 6 भागिले 2 होणार. असं होतंय. आठवतंय का? 2x अधिक y बरोबर 10. हे पहिलं होतं स्टेटमेंट. दुसरं काय होतं? y बरोबर 4. आता काय करायचंय? y ची किंमत इथं ठेवायची. 2x अधिक 4 बरोबर 10. 2x बरोबर हे 4 तिकडे जाणार, इथं अधिक आहे, इथं काय होणार? वजा होणार. 10 वजा 4 किती झाले तुझे? 6. 2x बरोबर 6 झालं बरोबर. मग काय करणार? 2x म्हणजे काय आहे? 2 गुणिले x बरोबर 6. ह्याचा अर्थ झाला हे गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर काय होणार? इथं गुणिले, इथं गेल्यावर भागाकार होणार. x बरोबर 6 भागिले 2. x बरोबर किती आलं? 3. म्हणजे काय झालं तुम्हाला? हे उत्तर काढण्यासाठी, x ची किंमत काढायसाठी तुम्हाला हे y ची किंमत तिथे टाकावी लागली आणि हा फॉर्म्युला गरजेचा आहे. ह्या फॉर्म्युला गरजेचा होता म्हणून फक्त y ची किंमत ह्यात टाकली. म्हणजे दोन्ही गरजेचे होते म्हणून आपलं उत्तर किती निघलं? x ची किंमत निघली. आलं लक्षात? ठीक आहे. आता हे सांगा, आयत काढा बरं. आयत कसं काढताय? आयत बघू दे जरा. एवढा वेळ लागतोय रे? कसं काढलाय बघू इकडे. आयत काढायचं का नाही आयत तुम्हाला? बघ रे आयत कसा काढलाय यांनी, बघ बरं. रेक्टँगल कसा काढतात? रेक्टँगल. अरे माकडा, ही स्क्रीन रेक्टँगल आहे की रे? आयतच आहे की ही? मला राहणार पाहिजे चांगलं. हा काय आहे? आयत आहे. ह्याच्या चार कोणांची बेरीज किती आहे? किती आहे? माहित नाही, माहित नाही, माहित नाही, माहित नाही. हा कोण किती दिसतोय तुम्हाला आता बघितलेला असा उभा नाडवा? 90. इथं काय झालंय? असा आहे का आयत ही आपण काढलेली स्क्रीन?
अशी आहे का स्क्रीन आपली? कशी आहे स्क्रीन? अशी. मग स्क्रीन आहे तुमची प्रॉपर 90 डिग्री मध्ये. इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री. किती झालं? बेरीज करा बरं. 360 म्हणजे आयत किंवा चौरस ह्याच्या चारही कोणांची बेरीज किती असती? 360. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180. जगात कुठे गेला तर विसरणार का तुम्ही? आता मला सांगा, अँगल ए च माप किती आहे? अँगल ए प्लस अँगल बी बरोबर 90. ह्याच्यावर निघते का माप? नाही निघत. कसं निघत नाही? ठीक आहे. आता मला सांगा, हा अँगल बी जर 30 दिलाय तुम्हाला आणि अँगल ए च माप विचारलंय, मधली लाईन विसरून जावा, ही विसरून जावा. हा अँगल ए च माप किती? अँगल बी 30 दिलाय. काढता येईल का? होय का नाही? सांग. जेवला नाही वाटतं तुला? हा नाही येत काढता. ठीक आहे. अरे अँगल ए च माप विचारलंय तुला. ठीक आहे. अँगल ए किती आहे आणि अँगल बी च माप दिले तुला 30 डिग्री. अँगल ए चा काय संबंध आहे का? तुलाच बोलतोय मी. तिकडे त्याशी गप्पा नको मार. पुन्हा बाहेर गेल्यावर तासाभर निवांत गळ्यात गळे घालून फिरा. बीचं अँगलचं माप 30 दिलंय. ए अँगल काढता येईल का तुला? तुझं वजन दिलंय 50 किलो किंवा तुझं वजन किती विचारलंय आणि त्याचं वजन दिलंय 60 किलो. तुझं वजन किती आहे ते सोडून दे. तुझं सोडून दे. आता त्याचं वय दिलंय 20 वर्ष. तुझं वय किती? काढता येईल? नाही काढता येणार. कधी काढता येईल? जेव्हा तुमच्या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे. मी सांगितलं दोघांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणि त्याचं 20 वर्ष आहे. तर तुझं किती? दोघांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे, त्याचं 20 वर्ष आहे. तुझं किती? वीस कसं काढलं? 20 तू सांगू नको त्याला. अरे आम्ही हीच करून आलो इथे. तू काय सांगते? त्याला कळलं नाही. मला दिसतंय की चेहऱ्या त्याच्या. अरे तुमच्या दोघांचं वय जर 40 वर्ष आहे, त्याचं 20 वर्ष वजा कर ना 40 म्हणणं किती राहते? मग त्यासाठी गरजेचं काय आहे? तुमच्या दोघांचं वय माहित पाहिजे आणि त्याचं एकाचं माहित पाहिजे. बरोबर का? एवढी तर गोष्ट लक्षात आली तुला. तुझं वय शोधायचंय तर त्या दोघांचं तुमचं वयाची बेरीज किंवा जे काय असेल वजनाची बेरीज माहित पाहिजे. त्याचं 60 किलो आहे आणि तुझं वजन किती आहे म्हणल्यावर येईल का काढता? मग तुमच्या दोघांचं वजन 100 किलो आहे एकत्रितरित्या आणि त्याचं 60 किलो आहे सांगितलं. त्या 100 मधनं मग 60 त्याचं वजा करायचं, तुझं राहिलेलं राहणार. अशा प्रकारे एक्झाम्पल आहे. मग काय सांगितले? ए च माप किती आहे कोण आणि बी च दिलंय. काढता येईल का आपल्याला? त्या दोघांची एकत्रितरित्या काहीतरी माहिती द्यायला पाहिजे. तर त्या दोघांची माहिती काय दिली आपल्याला? इथं दिली. ए आणि बी 90 डिग्री आहे. बरोबर. आता नुसतं ए आणि बी, आता हे पुसून टाका. नुसतं ए आणि बी न उत्तर निघते का? ए आणि बी ची बेरीज. आता तुमच्या दोघांचं वजन 100 किलो आहे, तर ह्याचं वजन किती आणि तुझं किती? येईल का काढायला? नाही काढायला येणार. तसंच आहे अँगलचं पण तसंच आहे. दोन्हींचा अँगल दिलाय तुम्हाला एकत्रितरित्या, पण एकाचा सेपरेट नाही काढू शकत जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचा माहित होत नाही. मग आता दुसरा कुठे दिलाय तुम्हाला? इथं दिलाय ह्या प्रश्नामध्ये. बी चा अँगल दिलाय 30. ती 30 किंमत इथं ठेवली तुम्ही म्हणजे ए प्लस बी बरोबर काय आहे तुमचा 90 डिग्री आहे. बी ची किंमत आपण इथं ठेवूया 30. म्हणजे काय झालं? इथं प्लस मध्ये होतंय. ए अधिक 30 बरोबर 90 होतं इथं. बरोबर. हे काय इकडे गेल्यावर काय होणार आहे? काय होणार आहे? हा म्हणा त्याला सांगू द्या. तो जरा गेलाय कोमात. पलीकडे गेल्यावर काय होणार? 30 इकडे आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार? घालवायचा का नाही पहिले ही सांग त्याला. अरे हा 30 आहे इथला, हा पलीकडे पाठवायचा का नाही त्याला तिकडे? अबे
अँगल ए आणि अँगल बी यांची बेरीज आहे 90 डिग्री. बरोबर. इथं काय केलंय, ही बी ची व्हॅल्यू दिली आहे 30. बरोबर. ए आहे असाच आणि हा 90. आता पुढे काय करायचं तूच सांग मला. पाठवायचा चिन्ह काय द्यायचं त्याला, छेदात पाठवायचा, गुणाकारात, भागाकारात, वजा बाकी बेरीज कसा पाठवायचा, बेरीज मध्ये पाठवायचा. ठीक आहे. म्हणजे किती झाला, ए बरोबर 90, 90 अधिक 30 किती झाला ए, बरोबर आहे का. म्हणून सांगत असतो क्लासमध्ये लक्ष द्या, इथं तिथं गप्पा हाणायचं नाही. बाहेर गेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा. मी सरळ भाषा सांगितले. इथं आहे ना, तुम्ही बेसिक आहे, एकदम बेसिक आहे, 5वीच्या पोरांना येते. तुम्ही परीक्षा पासच होऊ शकत नाही ही जर कंडिशन असेल तर. मी रिअलिटी सांगतो तुम्हाला. लक्ष द्या. आता मुद्दा मी सांगतोय. इथं चिन्ह काय आहे ह्याचं, हे काय चिन्ह आहे, प्लस आहे. तिकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनस. बरोबर. चिन्हाच्या जर पलीकडे संख्या जात असेल तर चिन्हाची आदला बदली करायची. पण कशी, गुणाकार इथं असेल तर इकडे भागाकार होणार, इथं भागाकार असेल तर तिकडे गुणाकार होणार, इथं अधिक असेल तर तिकडे वजा होणार, इथं वजा असेल तर तिकडं अधिक होणार. सेम तसंच इकडून तिकडे जाऊ द्या, तिकडून इकडे येऊ द्या. दोनच चिन्हांची फक्त आदला बदली एकमेकाला करायची. अधिकला वजा, वजाला अधिक, गुणाकारला भागाकार, भागाकारला गुणाकार, या दोनच चिन्हांची बरोबर एकमेकात चेंज करायची. नाहीतर अधिक असेल आणि तिकडे जाऊन भागाकार करताना. ठीक आहे. मग काय येणार आहे तुमचं, इथं 90 वजा 30, ए बरोबर काय आलं तुमचं 60. आलं का. म्हणजे काय पाहिजे आपल्याला, हे दोन्ही ऑप्शन तुमचे टुगेदर पाहिजेत, एकत्रितरित्या बरोबर पाहिजेत. मग जर ऑप्शन असेल फक्त ए बरोबर, ऑप्शन डिलीट, फक्त बी बरोबर, ऑप्शन डिलीट. दोन्ही इंडिव्हिज्युअली बरोबर आहेत का सेपरेट सेपरेट, ऑप्शन डिलीट. नाही, दोन्ही एकत्रितरित्या बरोबर आहेत म्हणलं तर तुमचा ऑप्शन काय येणार आहे, बरोबर. म्हणून ए प्लस बी असं केलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता हे. आता लय मजा आहे. सांगा चला बघूया काय करताय तुम्ही. आता ऑप्शन दिलेच आहेत ऑलरेडी, खाली उत्तरच आहेत, त्यामुळे काय. ए बी सी ह्यांच्यामध्ये सर्वात उंच कोण आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. ए बी सी तिघ जणांची उंची प्लस सर्वात उंच कोण आहे. आता पहिलं स्टेटमेंट काय दिले, ए हा बी पेक्षा उंच आहे. मग आता सी बद्दल काय माहितीये का, ह्यात 3 जण दिलेत प्रश्नात आपल्याला, आणि ऑप्शन मध्ये काय दिले, फक्त 2 जणांबद्दल माहिती दिली, तिसऱ्याबद्दल माहिती दिली का नाही. म्हणजे हा तर तुम्ही सेपरेट, फक्त हा बरोबर आहे का, फक्त असेल तर पहिला डिलीट करायचा डायरेक्ट. दुसरा, बी हा सी पेक्षा उंच आहे. मग ह्यात ए बद्दल माहिती दिली का, आपल्याला तिघांमधला उंच कोण आहे शोधायचंय, तिघांमधला. पण ह्यात किती जण दिलेत, 2च जण दिलेत. मग ह्या ऑप्शन इंडिव्हिज्युअली योग्य आहे का नाही. मग आता दोन्हीला एकत्र करून बघू आपण. ए हा बी पेक्षा उंच आहे. काय करायचं, तुम्ही इथे लाईन मारून घेतली, हा ए काढला तुम्ही बरोबर, हा काय केलाय बी पेक्षा उंच आहे बरोबर. काय झाला, ए उंच झाला बी पेक्षा, हे तुमचं ऑप्शन तुम्ही लिहिलाय. आता हा ह्याच्यानुसार वाक्य दिले. अजून काय दिले, बी हा सी पेक्षा उंच आहे. मग ह्यातला उंच कोण झाला, बी हा सी पेक्षा उंच आहे बरोबर. बी हा सी पेक्षा उंच आहे. आता तुम्ही शोधू शकताय का सर्वात उंच कोण आहे, म्हणजे शोधू शकतोय आपण उत्तर. सर्वात लहान कोण आहे, हे ऑप्शन वरनं आपण काय करू शकतोय, उत्तर शोधू शकतोय. पण मला सांगा, फक्त ए जर एकटं बरोबर आहे का तुमचं, नाही.
फक्त बी बरोबर आहे का? नाही. दोन्ही इंडिव्हिज्युअली बरोबर आहेत का? दोन्ही इंडिव्हिज्युअली कामाला येतात का? आपल्याला सफिशियंट आहेत का प्रश्नाचं उत्तर द्यायला? दोन्ही इंडिव्हिज्युअली सफिशियंट आहेत रे. इंडिव्हिज्युअल म्हणजे सेपरेट सेपरेट. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल म्हणजे सेपरेट सेपरेट, दोन्हीही वेगवेगळे सफिशियंट आहेत का उत्तर द्यायला? नाही. एकत्रितरित्या जेव्हा घेईल आपण त्यांना तेव्हाच त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला येणार आपल्याला. ठीक आहे, म्हणून काय झालं, तुम्हाला हा पण वाक्य धरावं लागतोय, हा पण वाक्य धरावं लागतोय, त्यावेळेस तुमचं उत्तर निघणार आहे. बरोबर. आपण काय केलं, पहिल्या वाक्यानुसार हे दोघं प्लॉट केले, दुसऱ्या वाक्यानुसार हे दोघं प्लॉट केले, झालं आपल्याला आलं उत्तर. तुमचं प्रश्नाचं उत्तर काढता येते, कसाही प्रश्न विचारू द्या मग. म्हणजे काय झालं की दोन्ही वाक्य आपल्याला एकत्रितरित्या गरजेची आहेत. आता मला सांगा, हे कोणत्या दिशेला तोंड, काय सांगितले, ए हा कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे, तुम्हाला प्रश्न विचारलाय. आता उत्तर दिशा कशी करणार, तुम्हाला पेपर मध्ये आले, उत्तर दिशा कुठे आहे सांगणार तुम्ही? पेपरवरती कसं लिहिणार तुम्ही? हॉलमध्ये बसलाय तुम्ही, तुम्हाला प्रश्न आलाय, रमेश काय करतोय, उत्तरेला 4 किलोमीटर चालत गेलाय, त्यानंतर उजव्या हाताला वळून 3 किलोमीटर गेलाय, पुन्हा डाव्या हाताला वळलाय 2 किलोमीटर. मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? कसं करणार तुम्ही? रूम मध्ये फिरणार, हॉलमध्ये पेपरला उठून चला 4 किलोमीटर गेलो इकडे, पुन्हा उजव्या हाताला वळलो, पुन्हा डाव्या हाताला वळलो, असं करणार का? कसं करतो आपण कागदावर शोधताना? मॅप काढताना कधी पण आपल्याला ही गोष्ट लक्षात राहायला पाहिजे. हे काय असतं तुमचं उत्तर. बरोबर. खाली काय येणार त्याच्या विरुद्ध? इकडं काय असणार आहे? इकडं. आता मी काय सांगितलं होतं, काय सांगितलं नाव? रमेश. रमेश कुठे गेलाय? उत्तरेकडे तोंड करून 4 किलोमीटर चाललाय. म्हणजे कसं काढणार तुम्ही? इथं रमेश लिहायचा, इथनं 4 किलोमीटर लिहायचं, इथं 4 लिहायचं, उजव्या हाताला वळलाय 3 किलोमीटर गेलाय, पुन्हा डाव्या हाताला वळला 2 किलोमीटर गेला. आता त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे? उत्तरेलाच. आता त्याचं जर तुम्हाला मूळ स्थानापासून अंतर किती आहे हे काढायचं असेल तर कसं काढणार तुम्ही? तुम्हाला असं विचारणार नाहीत एवढे, हे पुन्हा ह्याला तुम्हाला काटकोन त्रिकोण काढायला लागेल, इथे काढावं लागेल आणि याची बेरीज करावं लागणार. ठीक आहे, तुम्हाला मग पुन्हा ह्यात किती लाईन काढायला लागणार हे विचारणार नाही तुम्हाला, असं देणार, इथनं इथं गेलाय, इथनं इथं गेलाय, इथनं इथं गेलाय, इथनं आलाय, पुन्हा इथं गेलाय, तर ह्या प्लेस पासून ह्या प्लेस पर्यंत अंतर काढायचं. मग काय करणार तुम्ही? ह्याची बेरीज करणार आणि ह्यामधला हा जो पॅरलल आहे तो इथं असणार आहे सेम, ह्याची बेरीज करायची, हे अंतर बेरीज करायची, 3 अंतराची बेरीज करायची, झालं तुमचं आन्सर. मूळ स्थानापासून तो कुठल्या दिशेला असणार आहे? उत्तरेला. बरोबर, किंवा दक्षिणेला, जो काही डायरेक्शन दिले असेल त्यानुसार तुम्हाला आन्सर काढायचे. आता हे लिहिलं तुम्ही इथं. आता आपला हा प्रश्न बघूया, ए कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे असा प्रश्न विचारलाय आपल्याला. पहिलं काय दिले? ए पूर्वेकडे चालतो आणि उजवीकडे वळतो. ए काय झाला, इथनं निघालाय, पूर्वेकडे चाललाय आणि उजवीकडे वळालाय. उजवी बाजू कुठली आहे? ही का ही आहे? कोणची, वरची का खालची? इकडची दोघं. उजवी बाजू कोणची आहे? हा, ए निघाला इकडून पूर्वेकडे तोंड करून, त्याची उजवी बाजू कोणची, खाली का वरती? बे हेच सांगतो, हेच करायचं नाही आपल्याला, फिरायचं नाही पेपरला. तू हाय अशा ठिकाणी चाललाय, तूच चाललाय ना, दिशा फिरव ना तुझी. तू बसलाय आता, तू म्हण नाही पूर्व दिशा आहे, तुला काय घेणे नाही. ही पूर्व दिशा आहे, उजवीकडे वळलो मी, इकडे वळलो, मग पूर्व दिशा आहे. आता हा चाललाय पूर्वेला इकडं, त्याच्या उजवीला इकडे वळलाय,
डावीकडे ही येणार. परीक्षेमध्ये फिरताना तिथं हॉलमध्ये जाऊन इकडं 4 किलोमीटर तिकडं 2 किलोमीटर असं. तर ह्यानं उत्तर निघतंय का तुमचं? मला सांगा. हा इथनं निघालाय, हा पूर्वेकडे गेलाय आणि उजवीकडे वळालाय तुमचा. ठीक आहे. यानं काय सांगितलंय? ए कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? निघतंय का ह्यानं? एचं तोंड कुठल्या दिशेला आहे आता सध्या? पहिल्या वाक्यानुसार रे. हा इथनं निघालाय आणि पुन्हा उजवीकडे वळालाय. आता ह्याचं तोंड कुठं आहे? निघतंय ना उत्तर तुम्हाला. दिशा कळती यायची. ओके, ह्यानं सेपरेटली निघालं. आता सेपरेट दुसऱ्यानं बघूया. ए 3 वेळा उजवीकडे वळतो. उजवीकडे वळतोय सांगितले ए असा 3दा. हा, पहिल्यांदा कोणत्या दिशेला आहे तोंड करून उभारलाय तीच माहित नाही ना. 3 वेळा वळू नाही तर 500 वेळा वळू. त्याचं पहिलं तोंड कुठं असेल त्याच्यानंतर आपल्याला दिशा ठरवता येणार आहे ना. तर ह्या यानं उत्तर निघतंय का तुमचं एकट्यानं? नाही. आता मला सांगा, दोन्ही एकत्र केल्यावर काय निघते का? काय गरज नाही ना. हे चुकीचंच आहे. ए 3 वेळा उजवीकडे वळतो, ह्याच्यात काहीच डाटा दिलेला नाही. फक्त हे ना तुमचं उत्तर निघते. तुम्ही काय म्हणणार? फक्त एक बरोबर आहे. संपला विषय ह्याच्यामध्ये. ए अलोन काय आहे तुमचं? बरोबर आहे. स्टार्टिंग डायरेक्शनच दिलेलं नाही त्यामुळे हे उत्तर निघणार नाही. पहिली सुरुवातीची दिशा, त्यामुळं दुसऱ्याला उडवून टाकायचं आपण डायरेक्ट. चला आता आता हे प्रश्नांची उत्तरं बघा. सगळ्या प्रश्नांसाठी काय आहे? हे ऑप्शन आहेत, लक्षात ठेवा. पहिल्याला काय आहे? स्टेटमेंट फक्त अलोन 1 बरोबर आहे, अलोन 2 बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट टुगेदर बरोबर आहेत आणि स्टेटमेंट 1, 2 टुगेदर नॉट सफिशियंट सांगितले. लक्षात घ्या. हे टुगेदर काय आहे? ऑप्शन 4 लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये कागदावर. पहिला काय आहे मराठीतनं मी सांगतो, फक्त एक बरोबर. असं लिहा, मी सांगतोय कसं. फक्त एक बरोबर. दुसरा ऑप्शन, फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर. तुझं कुठं आहे वाटी? मग फक्त 2 बरोबर. तू पण लिहून घे रे हिरो. तू पुन्हा तिथं अजून म्हणशील ही नाही ऑप्शन असा दिलाय तसा दिलाय. लिहून घे काय नाही काय नाही. अरे लक्षात राहील त्याला. काय होणार पुन्हा मनाने तो लॉजिक लावत बसन आणि काहीतरी. मोबाईल मध्ये घे टाईप करून. हा, चॅटिंग चालू आहे गाडीची. हा, कुठं काढतोय? ठीक आहे. पहिल्याला फक्त 1 बरोबर, दुसरं ऑप्शन फक्त 2 बरोबर, तिसरं ऑप्शन 1 आणि 2 एकत्रित बरोबर. एकत्रित दोन्ही स्टेटमेंट एकत्रित बरोबर असं तिसरं ऑप्शन आहे. आणि चौथं ऑप्शन दोन्ही स्टेटमेंट एकत्रित बरोबर नाही. दोन्ही स्टेटमेंट एकत्रित बरोबर नाही. चौथं उत्तर आहे आपलं, चौथं ऑप्शन. हा, झालं का? लिहिलं का? चला पहिला प्रश्न बघा. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? मूल्य किती आहे एक्सचं? एक्स अधिक वाय 10 आलंय. वाय बरोबर 6 असे 2 ऑप्शन दिलेत. काय येतंय सांगा मला. ठीक आहे, तुझं आलंय उत्तर, तुझं बरोबर आहे म्हणतोय तू. हा, तुला काय वाटतंय? एक्स ची व्हॅल्यू काढायची. या एक्स ची व्हॅल्यू काढायची तुला.
पहिला ऑप्शन दिले x अधिक y बरोबर 10, हे ना उत्तर निघते का? नाही निघत. x ची व्हॅल्यू किती आहे? जर y ची व्हॅल्यू 6 असेल तर निघते का? पहिल्यांदा काय सांगितले मी अशा प्रश्नामध्ये, दोन्ही सेपरेट चेक करायचे, सेपरेट चेक करायचे. आता काय झालं, हे सेपरेट निघत नाही, हे सेपरेट निघत नाही, मग काय करून बघायचं, दोन्हीला एकत्र करायचं. मग काय करणार, y ची जर व्हॅल्यू 6 दिली तर ह्या ठिकाणी काय करणार तुम्ही, x अधिक y च्या ऐवजी काय करणार तुम्ही 6 ठेवणार बरोबर 10. x बरोबर, आता काय करणार, आता पुढची स्टेप काय करू सांगा, काय करायचं, वजा करायचे 6. x बरोबर 10 वजा 6, हे इकडे गेले, इथं अधिक होतं, तिकडे गेल्यावर वजा होणार. x बरोबर किती आलं, निघालं उत्तर तुमचं. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं, ते x ची व्हॅल्यू निघते. तर ती उत्तर निघण्यासाठी आपल्याला काय गरजेची पडली, दोन्ही स्टेटमेंट गरजेची पडली. मग ऑप्शन काय असणार आहे, उत्तराचा ऑप्शन काय, सी. काय ऑप्शन, 1 आणि दोन्ही एकत्र बरोबर आहे. ह्यातलं एक सेकंड स्टेटमेंट लिहून ती संख्या सम आहे. आता मला सांगा, चालू आहे, सांगा लवकर चला. दिलेली संख्या 5 न विभाज्य आहे का नाही एवढं सांगायचंय तुम्हाला. कुठं आहे संख्या, त्या संख्येचा शेवटी 0 असेल तर त्या संख्येला 5 न भाग जातो का? कुठलीही संख्या, जगातली कुठलीही संख्या घ्यायची, त्याला 5 ने भाग जायचा असेल तर त्या शेवटी जर 0 असेल तर त्याला 5 न भाग जाणार. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. आता दुसरं, ती संख्या सम आहे, समसंख्या, तर 5 ने भाग जाणार का? नाही जाणार. 10 काय, 10 ही संख्या काय, 20 काय, 30 काय, ते सांगतो. सगळ्या समसंख्यांना भाग जाणार का 5 ने? नाही. काही समसंख्यांना जातो, काहीला जात नाही. त्यामुळे हे 100% खरं आहे का तुमचं वाक्य? नाही. त्या आहे, ऐक ना, पहिलं स्टेटमेंट काय आपलं, ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे त्या संख्येला 5 ने भाग जाणार का? जगात कुठलीही संख्या लिहिली तू तरी त्याच्या जर शेवटी 0 दिला तर त्याला 5 ने भाग जाणार. त्यानंतर हे पहिलं वाक्य आपलं बरोबर आलं, ह्याचा काय घेणं नाही, संपला विषय आपला ह्याचा. दुसरं वाक्य काय घ्यायचं आता आपण, ती संख्या कुठली संख्या सांगितली आपल्याला, दिलेली संख्या 5 ने विभाज्य आहे, ती संख्या कोणची संख्या असेल ती, ह्यातली 10 20 30 40 50 हे धरू नको. दुसरी कुठलीही संख्या घे, कुठलीही समसंख्या असेल त्याला 5 ने भाग जाणार का? काही संख्यांना जाणार, काहीला नाही जाणार. कोणत्या समसंख्यांना जाणार फक्त भाग, ज्याच्या शेवटी 0 त्याच समसंख्यांना 5 ने भाग जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. नाही करायचं नाही, ते सांगतोय. नाही, ती संख्या म्हणजे कुठली, ह्याचा विषय सोडून द्यायचा रे. तुमचं पहिलं स्टेटमेंट चेक करायचंय ना, जिथं आपण करतो चेक, पहिलं वाक्य चेक केलं की त्याचं काय घेणं ठेवायचं आपल्याला, विसरून जायचं त्याला. नाही, ही इथं दिलेली संख्या 5 ने विभाज्य आहे का, दिलेली संख्या म्हणजे ती संख्या सम आहे का, समजलं का? ह्याचं रिलेशन कोणाचं आहे ह्या प्रश्नाशी, ह्याचं रिलेशन कोणाचं आहे ह्या प्रश्नाशी. मनाने डोकं लावायचं जरा, रक्त द्यावं तुम्हाला धरून जागा.
मला सांगा ही ऑप्शन काय येतंय आता ह्याचा? ओनली का दोन्ही बरोबर एकत्रितरित्या? ओनली वन बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढचं सांगा. ए एकटा किती दिवसात काम पूर्ण करतोय प्रश्न विचारलाय. तुझा आवडीचा प्रश्न आलाय. हा, ए एकटा किती दिवसात काम पूर्ण करतो? अरे हा प्रश्न आहे तुम्हाला विचारलाय. ह्यात काय दिली आहे माहिती? ए आणि बी मिळून 12 दिवसात काम करतात. ए किती दिवसात काम करेल सांगा बरं? ए एकटाच तुम्हाला विचारले आणि ए आणि बी चं 12 दिवसात काम करते. एकटा किती दिवसात काम करतोय? पहिला ऑप्शन बद्दल बोलतोय मी. नाही येत तुम्हाला सांगता. ठीक आहे. हा इंडिव्हिज्युअली सिंगल एकटा जर ऑप्शन द्यायचा झाला तर हा ऑप्शन येणार आहे का आपला? नाही. म्हणजे उत्तराच्या ऑप्शन मधला पण पहिला कट झाला आपला. ठीक आहे. उत्तराचा ऑप्शन काय? फक्त एक बरोबर, फक्त दोन बरोबर, दोन्ही एकत्रित बरोबर, दोन्ही एकत्रित बरोबर नाही, असे 4 ऑप्शन आहेत. मग हा पण कट झाल्यामुळे पहिला ऑप्शन पण कट झाला तुमचा. आता दुसरं वाक्य काय बघा. बी एकटा काम काय करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. मग आता हे जर तुम्ही वाक्य झाकून टाकले ह्याला, आता सांगा ए एकटा किती दिवसात काम करतो? बी जर 20 दिवसात काम करतोय तर काय संबंध लागत नाही आपल्याला. बी बद्दल काहीच माहिती बी बद्दल दिली 20 दिवसात, पण ए आणि बी जेव्हा तुम्हाला माहित असतील दोघ जण, किंवा असं थोडक्यात तुमच्या वजनांचं मग सांगितलं तसंच, एचं वजन 50 किलो आहे किंवा एचं वजन किती आहे शोधा. बीचं वजन 60 किलो आहे, तर एचं वजन काय असेल नाही सांगता येत ना आपल्याला. जेव्हा दोघांच्या वजनाची बेरीज किंवा काहीतरी दिलेलं असेल, फरक दिलेला असेल, काय असेल त्याच्यानुसार आपण काढू शकतो. आता हे दोन्ही जर आपण एकत्र केले म्हणजे काय झालं? हा एकटा सेपरेट काय सांगू शकत नाही, हा एकट्यानं काय सांगू शकत नाही आपण उत्तर. म्हणजे आपले उत्तराच्या ऑप्शन मधले पहिले दोन्ही पण कट झाले उत्तर. लक्षात घ्या. सायमल्टेनियसली तुम्ही काय करायचं? ह्याला पण उडवून टाकायचं इथं. आता तुमच्याकडे 2च ऑप्शन राहिले शिल्लक. इकडे लक्ष ठेवायचं, आपल्याकडे 2 ऑप्शन राहिले शिल्लक. आता मला सांगा काय करणार तुम्ही? ह्या दोघांचं मिळून जर हा ए आणि बी मिळून 12 दिवसात करतात, बी एकटा 20 दिवसात करतोय, म्हणजे तुम्ही काढू शकता की 1/12 मधनं काय करायचंय? 1/20 हे काय करायचंय? वजा करायचंय मगाशी सारखं. लक्षात आलं तुम्हाला? मग इथे लिहून घेणार तुम्ही. आता पुन्हा एकदा रिव्हिजन करू. ए आणि बी दोघं मिळून काय करतायत? 20 दिवसात काम करतात. आपण काम वेग मध्ये कसं केलं? एचं 1 दिवसाचं काम, बीचं 1 दिवसाचं काम बरोबर ए प्लस बीचं काम. आता आपल्याला माहिती काय काय दिले इथं? ए किती करतोय दिले? ए किती दिलाय? नाही दिला. बीचं किती दिलाय? म्हणजे 1/20 लिहिलं तुम्ही. ठीक आहे. इथं किती लिहिले दोघ जण? 1/12. ठीक आहे. आता काय करणार पुढं? पुढं काय करायचं सांगा? हा, 12ला 5 नाही. तुमचं काय म्हणणं रे? किंवा मग 12ला 5 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. 12ला 5 ने मल्टिप्लाय करू. हा, असंच का? अबे पहिल्यांदा हे तिकडे टाकायचं रे. हे इथं प्लस मधलं तिकडे जाणार ना. ही का स्टेप मिस करताय तुम्ही? हे अजिबात सोडायचं नाही. मग आता यांचे छेद एकत्र सेम करायचे. आता 20 आणि 12 यांचं काय करणार आपण? छेद समान. याचा लसावी घ्यायचा आपल्याला. लसावी म्हणजे काय? दोन्हीच्या पाड्यामध्ये सेम संख्या येणारी धरायची आपण, जवळ कुठली असेल ती. लघु म्हणजे छोटी संख्या सगळ्यात शेवटची. आता 12 आणि 20 मध्ये कोण आहे कॉमन? 12 पंचे 60 आणि 20 त्रिक 60. मग आता इथं किती झालं? 12 पंचे. मग ह्याला पण 5 नाही, ह्याला पण 5 नाही, ह्याला 3 नाही, ह्याला 3 नाही गुणला आपण. म्हणजे किती झालं इथं? 5 वजा 3/60. 5तनं 3 गेले किती राहिले तुमचे? 2/60. म्हणजे किती झाले तुमचे? खाली इथं आले 30. म्हणजे काय झालं? हा ए 30 दिवसात काम पूर्ण करतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे काय उत्तर आलं तुमचं? तर दोन्ही एकत्रितरित्या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ऑप्शन गरजेचे आहेत. समजलं? मग आता आलं काय इथं? हा सी
ऑप्शन तुमचा बरोबर आला. दोन्ही एकत्रितरित्या गरजेचे आहेत उत्तर द्यायला. समजलं? ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं आता. चला लागा पुढचं जरा म्हणतंय. हाय हे प्रश्न सोडवाय ना तुम्हाला. सी एच सध्याचं वय किती आहे? ए म्हणजे तुम्हीच धरा स्वतःला, तुमच्या मित्राला बी धरायचं. एच वय, ए हा बी पेक्षा दुप्पट वयाचा आहे. सी काय येते? सी का आलं सी सांगा बरं मला. फास्ट फास्ट सांगा, आपल्याकडे लय कमी वेळ आहे. झालंय टाइम किती झाला? 11 वाजले. दहा मिनिटं संपवून टाकू हे आपण. उत्तर कसं आलं? हा का साधे सरळ बरोबर आहे. तू एच सध्याचं वय किती? ए हा बी पेक्षा दुप्पट आहे. म्हणजे काय आहे? ए हा बी पेक्षा दुप्पट आहे. ह्याला एक घेतला तर ह्याला 2 घ्यायचा आहे. बरोबर, डबल आहे. आता मला सांगा बीच सध्याचं वय किती सांगितलंय? 15 वर्ष. म्हणजे बी जर हा 15 असेल तर ह्याच्या डबल किती झाला? हा 30. आलं तुमचं उत्तर? म्हणजे काय झालं तुम्हाला? हे पण वाक्य गरजेचं आहे, हे पण वाक्य गरजेचं आहे उत्तर सोडवायला. तुमचा ऑप्शन नंबर सी. एक मिनिट मला बघू द्या ह्यात किती प्रश्न आहेत टोटल. 9 10 12 लय 15 आहेत. चला 15 आहेत, 5 मिनिटात सोडूया. हा फास्ट फास्ट. 6वा प्रश्न झालं म्हणजे उद्या डायरेक्ट दुसरा चॅप्टर घेता येतो रे. एबीसी यांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे असं तुम्हाला विचारलं. तिघ जण. पहिल्या ऑप्शन मध्ये दिले ए हा बीच्या पेक्षा वरती नंबरला आहे. आता मी तिघांची ती लाईन काढलेली, तिघ उभारलेली, काढा तसं लाईन. ए हा काय आहे? बी पेक्षा वरती, बरोबर. किंवा साधा एक डॉट काढा, त्याच्यावरती बी लिहा. काय लिहा? ए लिहा. ए हा बी पेक्षा वरती, मध्ये बी लिहा, वरती ए लिहा तुम्ही. ठीक आहे. इथं काय केलं सांगितलं आपल्याला पहिल्या वाक्यानुसार ए हा बी पेक्षा वरती आहे, बरोबर. हा वरती आहे ह्याच्यापेक्षा. आणि काय सांगितले? सी हा बी पेक्षा खालच्या क्रमांकावर आहे. सी हा बी पेक्षा खाली आहे. म्हणजे काय झालं? मधला तुमचा बी आला, वरचा ए आला आणि खालचा सी आला. तिन्ही जण तुम्हाला लाईनीनं कसाही प्रश्न विचारू द्या. तर तुम्हाला उत्तर सोडवायसाठी काय झालं की हे दोन्ही वाक्य गरजेचे आहेत का? तर आहेत. समजलं? आता मला सांगा पुढचं. आता हे सांगा उत्तर. नफ्याची टक्केवारी किती आहे विचारले तुम्हाला. नफा किती टक्के झालाय? खरेदी किंमत 100 रुपये आणि विक्री किंमत 120 रुपये. ठीक आहे का? पहिल्या वाक्यानं उत्तर निघते का तुमचं? नफा किती टक्के झालाय? दुसऱ्या वाक्यानं एकट्यानं सिंगल उत्तर निघते का? विक्री किंमत 120 आहे. खरेदी किंमतच माहित नाही तर तुम्हाला नफा काढू शकत नाही तुम्ही. आता दोन्ही एकत्रित वाक्य केल्यावर निघणार आहे का? सांगा किती टक्के निघतोय नफा? 20%, बरोबर का? किती टक्के? नफा टक्के कसा काढायचा सांगा? टक्केवारी नफा काढताना टक्केवारी हा शब्द आहे. टक्के म्हणजे काय झालं? 100 टक्के आलंय तुम्हाला, 100 न गुणायचं, बाकी डोक्यात घ्यायचं नाही. ठीक आहे. इथं काय लिहिणार तुम्ही? खरेदी किंमत आणि विक्री किंमतीतला फरक लिहायचा. फायदा कधी होणार आहे तुम्हाला? कधी होणार आहे? कधी होणार आहे फायदा? कधी होणार आहे? एखादी वस्तू तुम्ही कमी किमतीत आणली आणि जास्त किमतीला विकली, म्हणजे काय? विक्री जास्त असते जेव्हा किंमत, तेव्हा तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे. मग त्यातला फरक फक्त लिहिला 20 आणि भागिले तुमची खरेदी किंमत लिहायची. 100 ला 100 गेलं, 20% काय झाला तुमचा? नफा झाला. आता मला सांगा या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत का टक्केवारी काढायला? काही एक सिंगल बास होते?
दोन्ही गरजेचे आहेत. एक्स ही मूळ संख्या आहे का? तुम्हाला ऑप्शन मध्ये प्रश्न विचारलाय, एक्स ही मूळ संख्या आहे का? आता ऑप्शन काय? एक्स ला फक्त दोन विभाजक आहेत, फॅक्टर्स आहेत. एक्स असणार का मूळ संख्या? मूळ संख्याला किती असतात विभाजक? कोणते दोन असतात? बरोबर. मूळ संख्याला फक्त जगातल्या सगळ्या मूळ संख्यांना दोनच विभाजक असतात. पहिला विभाजक असतो एक. एक आकडा सगळ्या संख्यांना विभाजक आहे, कॉमन. एकने सगळ्या संख्यांना भाग जातो. दुसरा विभाजक कोण असणार आहे? ती स्वतः संख्या. तरच त्या संख्येला मूळ संख्या म्हणतो. म्हणजे एक्स ला नेमके दोन विभाजक आहेत. हे वाक्य इंडिव्हिज्युअल सेपरेटली बरोबर आहे का? सेपरेट काम करू शकतं का? एक्स ही मूळ संख्या आहे का हे शोधण्यासाठी हे वाक्य आपल्याला ओके आहे, एकटं एकटं धरलं तर. आता दुसरं, एक्स ही विषम संख्या आहे. ह्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता का एक्स ही मूळ संख्या आहे? सगळ्या विषम संख्या मूळ संख्या आहेत का? सगळ्या विषम संख्या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे का वाक्य? सगळ्या मूळ संख्या ह्या विषम आहेत, बरोबर आहे का? का नाही? कोणत्या समसंख्या आहेत? कोणत्या कोणत्या आहेत समसंख्या? मूळ संख्या अशा समसंख्या असलेल्या. जगात एकुलती एकच समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. जगात एकुलती एक मूळ संख्या अशी आहे जी सम आहे. उलट बोलतो मी, ठीक आहे. मूळ संख्या सगळ्या विषम संख्यात फक्त एक सोडून, तो आकडा म्हणजे दोन. दोन आकडा हा काय आहे? मूळ संख्या आहे पण सम असलेली. सर्वात लहान मूळ संख्या कोणची आहे? जगातली सर्वात लहान मूळ संख्या. एक ला किती विभाजक आहेत? एकच आहे. तर सर्वात लहान मूळ संख्या जगातली कोण असणार आहे? दोन. जगातली सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? तीन. दोन समय म्हणल्यावर त्याच्या पुढचा आकडा कोणता येणार आहे? तीन. एक संख्या ही काय आहे? विषम आपलं मूळ संख्या आहे का कसली आहे? संयुक्त संख्या आहे. एक ही संख्या स्पेशल कॅरेक्टर आहे, त्याच्यात सम म्हणजे मूळ संख्या पण नाही आणि सम नाही. मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. बरोबर. मग आता ह्यात काय झालं? एक्स ही विषम संख्या आहे, हे टोटली आपल्याला उत्तर गरजेचं नाही, फक्त एक ने आपण उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. पुढचं आन्सर 9 झाले. आता फास्ट सोडवायचे आपल्याला. 15 आहेत. किती राहिले? 9 आणि किती? 15. 6. बरोबर का? वाय चे मूल्य किती आहे? पटकन सांगा मला. ह्याच्यात कुठल्या ऑप्शन न उत्तर बरोबर निघते? आता उत्तर काढत बसायचं ना. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येणार एकट्याने निघते का नाही निघत? दुसरं ऍड केल्यावर निघेल का? काय का निघा ना तिकडे उत्तर पॉइंट मध्ये निघू, नाही तर अजून कशात निघू? निघते उत्तर. लक्षात घ्यायचं एक किंमत कोणची तर टाकावं लागणार आहे आपल्याला. एक्सची किंमत टाकली की आपलं उत्तर निघणार आहे. एवढं आपल्याला फक्त आता डेव्हलप करायचं आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 3 नंबरचं. दोन्ही तुम्हाला गरजेचे आहेत. लक्षात आलं का नाही? हा, ए बी सी यातला सर्वात लहान कोण आहे? ए बी मोठ्यापेक्षा आहे, ए हा बी पेक्षा मोठा आहे. म्हणजे ह्या दोनच आकडे दिलेत. म्हणजे इंडिव्हिज्युअली एक पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे का सेपरेट? नाही. सी हा बी पेक्षा लहान आहे, इंडिव्हिज्युअल दुसरा ऑप्शन बरोबर येणार आहे का तुमचा? फक्त बी बरोबर आहे किंवा फक्त दुसरं वाक्य बरोबर आहे, हे ऑप्शन येणार आहे का नाही? म्हणजे आपले हे ऑप्शनच उडवायचे. हा गेला हा गेला, आपला काय घेणं नाही त्याचं. आता ह्या तिसऱ्या ऑप्शन नुसार बघा. 1 आणि 2 ची बेरीज करून बघा. इथं ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए हा मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. ठीक आहे. इथं लिहिले ए हा बी पेक्षा मोठा आहे, सी हा बी पेक्षा लहान आहे, सी हा बी पेक्षा लहान आहे. म्हणजे काय झालं? तुमचं दोन्ही वाक्य तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी गरजेचे आहेत. समजलं? पुढचं, दिलेल्या संख्यांची सरासरी किती आहे विचारले तुम्हाला. संख्यांची बेरीज 50 आहे. ह्याच्यावरून नुसती सरासरी काढू शकता का तुम्ही?
संख्यांची बेरीज 50 आहे, पण किती संख्यांची, किती संख्या आहेत तुम्हाला कळलं तर तुम्ही सरासरी काढू शकताय. बरोबर, तुमच्या सगळ्यांच्या वजनाची बेरीज केली आणि तुम्ही किती जण आहेत त्यानं छेदात टाकलं की तुम्हाला सरासरी मिळणार. हा फॉर्म्युला सरासरीचा असतो. तुमच्या सगळ्यांची उंचीची बेरीज केली आणि छेदामध्ये तुम्ही किती जण आहेत ते टाकले की तुम्हाला काय मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे सरासरी. तर मग फक्त नुसतं सांगितलं की तुमच्या सगळ्यांच्या वजनाची बेरीज 50 आहे, अरे पण किती जण आहेत तुम्ही माहित नाही ना, त्यामुळे एकट्या पेन उत्तर निघते का, नाही निघत. हा ऑप्शन कट करायचा. दुसरा, संख्यांची एकूण संख्या किती येतात, टोटल संख्या आहेत 5. मग नुसतं सांगितलं संख्यांची सरासरी किती, दिलेल्या संख्यांची सरासरी किती आणि संख्या 5, असं कसं सरासरी काढता येईल का, नाही. म्हणजे नुसत्या दुसऱ्यानं पण उत्तर निघते का, नाही. ऑप्शन कट. मग ह्या दोघांची बेरीज केली, संख्यांची बेरीज 50 आहे, टोटल संख्या आहेत 5, मग सरासरी किती निघणार आहे, 50 भागिले 5 10. तर उत्तर तुमचं निघणार आहे कधी, जेव्हा दोन्ही वाक्य आपण एकत्रित करू तेव्हाच तुमचं उत्तर निघणार आहे. आता बघा, दिलेला कोण ऍक्यूट अँगल आहे का ना, ऍक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल असे दोन असतात. बरोबर, विशाल कोण आणि लघु कोण. विशाल कोण कशाला म्हणायचं, बरोबर, मोठ्याने 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 बोल. काय होतं इथं फॅन वगैरे ना, आवाज येत नाही माझ्यापाशी. बसूनच बोल. अरे आता बोलला की बरोबर. विशाल कोण आणि लघु कोण. त्रिकोणाचा एक कुठलाही कोण 90 डिग्री पेक्षा जास्त असेल, 90 पेक्षा जास्त असेल तर त्या कोणाला काय म्हणणार तुम्ही, विशाल कोण. 90 पेक्षा कमी असला की त्याला काय म्हणायचं, लघु कोण. लक्षात घ्या, हे बेसिक गोष्ट आहे. 90 मधला कोण झाला तुमचा, 90 पेक्षा लहानला लघु कोण, 90 पेक्षा मोठ्यांना विशाल कोण. संपला विषय, इथं लक्षात घ्यायचं. आता काय सांगितले, दिलेला कोण ऍक्यूट अँगल आहे का नाही, हा फिक्स नाही तर लघु कोण करायचंय. लघु कोण, हे लघु कोण आहे आपल्याला शोधायचं आहे, हे लघु कोण आहे का नाही. आता पहिला ऑप्शन काय दिलं इथं, कोणाचं माप 90 डिग्री पेक्षा कमी आहे. लघु कोण आहे का तो, आहे 90 पेक्षा कमी आहे, हे तर आपले येणार आहे. बरोबर, ठीक आहे, ह्याला आता सोडून द्या, ह्याला नंतर घेऊ. ज्या कोणाचं माप 60 डिग्री आहे, हा लघु कोण आहे काय, काढू शकतो का आपण, आहे. म्हणजे काय झालं, हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, सेपरेट बरोबर आहेत आपल्याला उत्तर. मग आता सेपरेट म्हणल्यावर हा फक्त वाला गेला, हा फक्त वाला गेला, टुगेदर वाला गेला, दोन्ही एकत्रित गरजेचे आहेत का उत्तर द्यायला. हे सेपरेट एकाने काढू शकतोय आपण उत्तर, ह्या सेपरेट एकाने काढू शकतोय. तर काय करणार आपण, दोन्ही सेपरेटली बरोबर आहेत. आता हे पहिले 3 ऑप्शन कट झाले, चौथा ऑप्शन आपला आन्सर लिहून टाकायचं. समजलं. आता सांगा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती. पुढचा ऑप्शन काय आहे, एकूण विद्यार्थ्यांची संख्या 200 आहे. एकूण विद्यार्थी 200. मला सांगा आता, उत्तीर्ण पास झाले किती हे सांगायचे तुम्हाला. 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किती पास झालेत विद्यार्थी, संख्या किती आहे पहिल्या ह्याच्यावरून. रे पहिला ऑप्शन मला सांगा, पहिल्यावरून निघते का, नाही, काहीच दिलेलं नाही आपल्याला, तर 60% स्टुडंट पास झाले. आता दुसऱ्यावरनं, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती, पास किती झालेत, टोटल विद्यार्थी 200 दिलेत, तुम्ही टोटल 15 जण आहेत, पास किती झाले. टोटल आणि पास काहीच सांगता येत नाही आपल्याला किती झाले. जेव्हा मी म्हणेल की तुमच्यातले 50% पास झाले, तुम्ही 15 जण आहेत किंवा तुम्ही 16 जण आहेत, तुमच्यातले 50% पास झाले म्हणजे 8 पास झाले. हे कधी कळणार तुम्हाला, दोन्ही वाक्य एकत्र करावं लागली त्यावेळेस. सेपरेट सेपरेट काढता आलं का, नाही आलं, मग तुमचं सेपरेट हे पण चुकीचं आहे, सेपरेट हे पण चुकीचं आहे. मग कधी बरोबर आहे, ह्याची आणि ह्याची दोन्ही वाक्यांची आपण ऍडिशन केली तर ती दोन्ही वाक्य एकत्रितरित्या जोडली तर आपल्याला उत्तर निघणार. मग आपलं ऑप्शन काय असणार आहे इथं, सी. समजलं. झालं, 2 प्रश्न राहिले आता. हा, व्यक्ती शेवटी कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे, मागासारखा प्रश्न आहे.
व्यक्ती 2 वेळा डावीकडे वळतो. ह्याच्यावरनं उत्तर काढता येईल का तुम्हाला? नाही येत. सेपरेट ह्याच्यावरनं उत्तर काढता येत नाही. आता हे काय आहे? सुरुवातीला तो उत्तर दिशेला तोंड करून उभा राहा. सुरुवातीला सुरुवातीला तो उत्तर दिशेला तोंड करून उभा होता. ह्याच्यावरनं पुढे काय केलं त्यानं माहिती आहे का आपल्याला? नाही. त्यामुळे हे पण सेपरेट नाही, हे पण सेपरेट उत्तर निघत नाही. हे ऑप्शन दोन्ही कट झाले आपले. आता सांगा, सुरुवातीला तो उत्तर दिशेला तोंड करून उभा होता आणि मग काय केलं त्यानं? दोनदा डावीकडे वळलाय. ही उत्तर दिशा आहे. इकडे एकदा वळलाय. ही कोणती झाली? पश्चिम. अजून एकदा वळला, दक्षिण दिशा झाली. बरोबर? म्हणजे काय झालं? दोन्ही ऍडिशन करून आपल्याला उत्तर काढता येते. कळलं? तर आपल्याला हे ऑप्शन नंबर सी. ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे? ए ची व्हॅल्यू 40 दिली आहे. तर निघते का उत्तर इंडिव्हिज्युअल पहिल्या ह्याच्यावरनं? नुसत्या दुसऱ्यानं निघते का उत्तर सेपरेटली? का नाही निघत? त्याला कळ ना की गरम गरम झालंय डोकं. कळलं का नाही तुला काय शिकवलं? ठीक आहे. ए आणि बी चा रेशो काढायचा. रेशो म्हणजे काय आहे? ए छेद बी. दोन प्रकारे लिहितो आपण, A/B किंवा ए छेद बी. ही तुला किंमत काढायची. तर तुला काय सांगितलंय? ए ची पहिल्या वाक्यानुसार ए ची व्हॅल्यू दिली 40 छेद बी. ह्याचं उत्तर निघतंय का तुला? बरं, दुसरं काय दिलंय? बी ची व्हॅल्यू 0 किती दिले? 20. ए छेद 20 दिले. उत्तर निघतंय का तुला सेपरेट? ह्याचं निघते का? नाही. ज्यावेळेस तू दोन्हीला एक ए छेद बी काय करशील? 40 छेद 20. काय करायचं आता पुढं? भागाकार करायचा. कसा करणार? 20 एके 20, 20 दोन्ही 40. म्हणजे काय झालं? 2/1 किंवा 2/1 काढता येतं. आलं लक्षात? एकच काढलं आपण. ह्याला काय म्हणायचं? रेशो. आपण काढला. आता काय झालं? तुमचं उत्तर कधी निघलं? ज्यावेळेस तुम्ही दोन्ही वाक्य एकत्र केली त्यावेळेस तुमचं उत्तर निघलं. ठीक आहे, चला लक्षात आलं का नाही?